आज आता आपलं शेवटचं एक त्याच्यावरचं काय म्हणूया एक नजर टाकणं. कारण आपण आत्तापर्यंत 2 चांगले मोठे ग्रंथ केले. एक अमृतानुभव घेतला आणि ही दुसरी चांगदेव 65 घेतली. ते आपल्याला माहिती आहे, आपण पहिल्यांदाही बोललो त्याप्रमाणे वारकऱ्यांची ही प्रस्थानत्रयी आहे, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव 65. आणि ज्ञानदेवांनी केलेल्या सगळ्या प्रकरण ग्रंथांमध्ये किंवा रचनांमध्ये सगळ्यात लहान रचना आहे ही चांगदेव 65ची. केवळ 65 ओव्यांची रचना आहे. तर या 65 ओव्यांच्यामध्ये त्यांनी जी ब्रह्मानुभूती आहे किंवा अद्वैतानुभूती आहे ही मोठ्या, ज्याला आपण अत्यंत कमीत कमी शब्दात आणि फार रम्य आणि अशा आकर्षक स्वरूपामध्ये मांडलेली आहे. हे प्रकरण फार सुंदर आहे आणि त्यामुळे याची भाषा, याचं तत्त्वज्ञान आणि अमृतानुभवाचं तत्त्वज्ञान हे 2 अधिक जवळ आहेत. म्हणजे ह्या तत्त्वज्ञानामध्ये अद्वैतवादापेक्षा सुद्धा त्याच्या थोडंसं पलीकडे जाऊन अजातवादाचं स्वरूप वर्णन केलेलं आहे की आगाजे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही. कारण त्या पातळीवरती एकच आत्मतत्व आहे आणि आत्मतत्वाच्या पातळीवर काही घडणं, जाणं, येणं, भेटणं, करणं काही संभवत नाही. आणि त्यामुळे आता या पातळीवरती तुला काय सांगावं चांगदेवा, या भूमिकेमधून त्यांनी अमृतानुभवातही भूमिका तशीच आहे, पण अनुभवाचे स्तर वर्णन करताना शब्दाचं महात्म्य किंवा शब्दाचं स्वरूप हे त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या मर्यादेत का होईना पण ते स्वीकारलं आहे. आणि त्या शब्दांमधून मी आपल्यापुढे हा अनुभव प्रकट करतोय असं म्हणून शब्दाचं महात्म्य सांगितलं आहे. इथे शब्दाचं महात्म्य वगैरे नाही, मला माझ्या गुरुदेवांनी तुला उपदेश करायला सांगितला आहे आणि त्यामुळे मी तो उपदेश तुला करतो आहे. आणि तो जो उपदेश आहे तो उपदेश आता काय करावा, तू माझ्याकडे भेटीची इच्छा प्रकट केलीस, येशील की नाही मला माहीत नाही. तू हे पत्र पाठवायची इच्छा केलीस, माहिती नाही तुला ह्या पत्रात काय लिहावं हे समजलं का नाही. म्हणजे ज्ञानदेव समजलं का नाही म्हणत नाहीत, पण काय फक्त श्रीवटेषु लिहून पाठवलं त्यांनी, स्वस्ती श्रीवटेषु म्हणजे मंगलाचरण झालं. फक्त आपल्याला जेव्हा पत्र लिहितो तेव्हा आपण साष्टांग नमस्कार, विनंती विशेष, कृतानेक नमस्कार, काहीतरी आपलं पहिल्यांदा मंगलाचरण तेवढंच लिहिलं. आता पुढे नमस्कार का आशीर्वाद, चांगदेवांना काही कळेना, ते म्हणले जाऊ द्या ही भानगडच नको, कोरा कागद पाठवून देऊ. स्वतःचा जो अधिकार आहे, जो सिद्धींमुळे प्राप्त झालेला, योगमार्गामुळे प्राप्त झालेला, त्यांना असं वाटत होतं की माझ्यापुढे ही लहान मुलं काय आहेत. मी आज इतका मृत्यूला परतवत परतवत या मार्गातला अनुभव घेत राहिलो आणि परिपक्व होत गेलो. आता काय विशेष आहे या लोकांचं की ही 2 मुलं म्हणजे चांगदेव महाराज आणि चांगदेव, निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर महाराज, या दोघांचं काय वैशिष्ट्य आहे किंवा ते काय असं विशेषत्वाने आपल्यापुढे मांडणार आहेत, मांडू शकणार आहेत, त्यांचा महिमा काय, त्यांचं महात्म्य काय, त्यांचं मोठेपण काय, काही वाटत नाही काही असेल. आणि म्हणून परीक्षा घेऊया त्यांची असं म्हणून त्यांना पत्र लिहितानाच ते अडखळले. तसंच पत्र पाठवलं. पण ते पत्र पोचल्यानंतर निवृत्तीनाथांच्या किंवा ज्ञानदेवांच्या मनामध्ये यांनी कोरं पत्र पाठवलं, कागद पांढरा वापरला. म्हणाले दोन्ही चांगलंच आहे, मन कोरं आहे आणि मन निर्मळ आहे, स्वच्छ आहे, पांढरं आहे, काही त्याच्यावरती रेघोट्या मारून ठेवलेलं नाही आहे, शिकवणं सोपं आहे म्हणाले. फरक कसा आहे बघा, ज्ञानदेवांनी चांगदेवांनी, ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांनी, म्हणजे निवृत्तीनाथांनी आज्ञा करावी, ज्ञानदेवांनी लिखाण करावं किंवा त्यांना पत्र पाठवावं. हे जसं त्याच्यामध्ये त्यांनी कुठे त्यांना चांगदेवांना तू माझं बाळ आहेस, तू माझा शिष्य आहेस, तू अज्ञानी आहेस, तुला मी शहाणा करणार आहे असं कुठे ज्ञानदेवांनी म्हटलं नाही. ज्ञानदेवांनी म्हटले निवृत्तीनाथांनी तुला आणि मला एक मोठी भेट दिली आणि मला तर या पत्राच्या रूपाने खाऊच दिला आहे. आणि म्हणून खाजे हा शब्द त्यांनी वापरला आहे. पण आपल्याकडे खाजे शब्द इकडे मला माहीत नाही, पण आमच्या तिकडे मराठवाड्यामध्ये वगैरे खाजा हा पदार्थच बनतो. आणि खाजे ते ह्याची करतात, सांज्याची, आणि त्या मोठ्या मोठ्या पुऱ्या असतात. मोठा चांगला असा टिकणारा असा खाऊ येतो आणि खूप दिवस वापरता येईल असा. तर त्यामुळे त्यांनी मला खाऊ दिला. मग कदाचित माऊलींनी तो शब्द त्यावेळेच्या प्रचलित पदार्थांवरून सुद्धा मला खाजा खूप आवडीचा पदार्थ आहे आणि तो खूप चांगला
असा समजला जातो. ते करण्याचंही वैशिष्ट्य, कौशल्य वगैरे वगैरे. पण त्यांना तो खाजा त्यांनी मला दिला आहे, खाऊ दिला आहे, या अर्थाने आपण शब्द घेतला आहे. खाजा शब्द कशा अर्थाने त्यांनी वापरला आहे आपल्याला माहिती नाही. पण त्यांनी काही त्यांना बाळ वगैरे, माझा शिष्य वगैरे असं काही म्हटलं नाही. पण मुक्ताबाईंनी मात्र हे निवृत्ती माझं बाळ आहे असं म्हटलेलं. आणि नुसतं बाळ नाही, त्यांना पाळण्यात घालून मी जोजवते आहे किंवा पाळण्यात घालून त्यांना झोपवते. अधिकार बघा आणि प्रत्येकाची भूमिका बघा. प्रत्येकजण आपापल्या भूमिकेत वेगवेगळ्या कार्याकरता आलेला असतो. तो आपापल्या पद्धतीने कार्य करतो. ज्ञानेश्वर माऊलींनी यातलं काही केलं नाही. ते फक्त निवृत्तीनाथांचे एकनिष्ठ शिष्य राहिले. म्हणजे अलीकडच्या काळामधला एक अगदी साम्याने द्यायचा तर आणि रणजित देसाईंनी केलेला उपकार म्हणून स्वीकारायचा तर. कारण त्यांच्या डायलॉगमध्ये, ते काही माधवरावांच्या चरित्रात नाही आहे, पण माधवरावांच्या चरित्रामध्ये रमाबाईंना जेव्हा अनेकांनी अनेक गोष्टींची जबाबदारी घ्यायला सांगितली, तेव्हा रमाबाईंनी सांगितलं, मला माझ्या प्रपंचात दुसऱ्या जबाबदारीची आवश्यकता नाही आहे. मी फक्त माधवरावांची पत्नी आहे आणि मी त्याच दृष्टीने ह्या घराची गृहिणी आहे, एवढीच जबाबदारी मला जरुरीपेक्षा अधिक आहे. म्हणजे ही जी स्वधर्माची भूमिका आहे तत्त्वज्ञानाच्या पातळीवर, म्हणजे फार सुंदर डायलॉग आहे, अर्थात प्रश्नच नाही. रणजित देसाईंनी ती कादंबरी फारच सुंदर लिहिली आहे. त्यातल्या लहान 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 प्रसंगांचा जर विचार केला तर खरंच एवढं चांगलं लिहिणारा मनुष्य असा का, अशी मोठी आपल्याला शंका यावी असं सगळी परिस्थिती आहे. पण अप्रतिम कादंबरी आहे. त्याच्यामधले सगळे डायलॉग इतके सुंदर आहेत. लहान 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 ठिकाणी त्यातलं तत्त्वज्ञान, भूमिका, प्रसंगांची निर्मिती. हा काही प्रसंग माधवराव रमाबाईंच्या जीवनात घडला असेल असं नाही, पण तो प्रसंग घालताना त्यांच्या चरित्राला कसा उठाव त्याच्यातून येतो किंवा चरित्राचं यथार्थ दर्शन आपल्याला घडतं त्यामधून. तर सांगण्याचा हेतू असा की फार ज्ञानदेवांची भूमिका अशी आपल्या मनाला, काळजाला अशी चर्र करणारी आहे की नाही, काही दुसरं नकोच आहे मला, मी फक्त निवृत्तींचा शिष्य आहे, याच्या पलीकडे भूमिकाच नाही आहे. एक मोठं अंतःकरणाला भिडणारी गोष्ट आहे त्याची. ती जी भाव येतो, ती जी वृत्ती आहे, ती मोठी विलक्षण आहे, यामध्ये काही शंका नाही आहे. त्यामुळे हे जे निवृत्तींनी सांगितलं आणि मी याच्याकरता लिहिलं, हे जे काही त्यांचं लिखाण आहे ते मोठं अवघड आहे. आणि अमृतानुभवसुद्धा निवृत्तीनाथांनीच लिहायला सांगितला आहे. तोच भाव आहे आपल्या सद्गुरूंनी सांगितला आहे म्हणून. पण तिथली भूमिका वेगळी आहे. तिथली भूमिका जे अनुभवलं आहे ते मी नाही अनुभवलं, माझ्या गुरूंनी मला त्याचा अनुभव दिला आहे. आणि त्यांनी दिलेला जो अनुभव आहे तो त्यांना शब्दबद्ध करून पाहिजे. म्हणजे त्याच्यात मी कोणीच नाही आहे. जसं तत्त्वज्ञानामध्ये आपण एक साधा दृष्टांत किंवा एक साधं रूपक किंवा एक साध्या प्रसंगातून तत्त्वज्ञान जाणतो, त्या तत्त्वज्ञानामध्ये जसं आपण म्हणतो ना की आरशाच्या पुढे माणूस येतो. मी अनेक वेळा कर्माच्या संदर्भामध्ये सिद्धांत मांडताना मला आवडणारा दृष्टांत आहे म्हणून घेते की कॅमेरा समोर आहे आणि एक दृश्य आहे. कॅमेरा दृश्य टिपतो, आपण आयुष्यभर ती दृश्य जपून ठेवतो. 200 वर्षा 100 वर्षापूर्वीची 150 वर्षापूर्वीची जेव्हापासून ही सगळी छायाप्रत ठेवण्याची पद्धत आली तेव्हापासून ह्या सगळ्या आपल्यासमोर ह्या प्रतिमा उपलब्ध आहेत आणि त्या प्रतिमांची आपण जतन करतो. एखाद्याचं टिपणं, एखादं जतन करणं, एखाद्याला, एखाद्या घटना प्रसंगाला चांगल्या अर्थाने कैद करणं, चांगल्या अर्थाने ते पकडून ठेवणं, ही जी स्थिती आहे ती त्या कॅमेराची आहे. म्हणजे कॅमेऱ्यामध्ये आलेलं, कॅमेऱ्यासमोर आलेलं दृश्य जे आहे ते कायमस्वरूपी टिपलं जातं. याचा अर्थ असा आहे कॅमेरा संस्कार करतो. आणि आरशापुढे आम्ही उभे राहतो, आरशापासून दूर जातो. या एका आरशामध्ये आम्ही आमचं प्रतिबिंब लाख वेळा पाहिलंय आणि त्या आरशामध्ये लाख लोकांनी आपलं प्रतिबिंब पाहिले. आरशात काय उमटलंय? काही नाही. आरशामध्ये काही उमटत नाही. आरशात तो जसा कोरा आहे तसाच कोरा आहे. म्हणजे ज्ञानदेवांची जी भूमिका आहे अमृतानुभवाच्या ठिकाणी, ती भूमिका अशी आहे की माझ्या सद्गुरूंना ही जो काही अनुभव आहे, हा जो अंतिम येणारी जी अपरोक्ष अनुभूती आहे, तत्त्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं तर ती अपरोक्ष अनुभूती फक्त शब्दबद्ध करून पाहिजे. ती शब्दबद्ध करणारा मी आहे याचं कोणतंही चिन्ह त्यांनी तिथे काही शिल्लक ठेवलेलं नाही. की लिहिणारा मी असलो तरी सुद्धा त्यातला मी कोणी नाही. जसं रामकृष्णांच्या चरित्रामधलं एक आदर्श चरित्र आहे, तो म्हणजे मास्टर किंवा एम.
एमनी जेवढं लिहिलेलं आहे रामकृष्णांच्या चरित्रामध्ये, रामकृष्णांची वाणी किंवा वचनामृत ज्यांच्याकडनं लिहिलं गेलं आहे त्या मास्टरनी तो सर्व आयुष्यभर त्यांच्याबरोबर असला पाहिजे. रामकृष्ण परमहंसांना तो प्रतिक्षणी पाहत असला पाहिजे, त्यांच्या प्रत्येक बैठकीत उपस्थित असला पाहिजे, सातत्याने त्यांच्या सहवासात असला पाहिजे. पण त्यांनी कधीही त्यांच्या एवढ्या लिखाणामध्ये तो एम कधी चुकून सुद्धा डोकावत नाही. आपल्याला तर फक्त मास्टर किंवा एम एवढा त्यांनी उपाधी घेतलेली आहे, ती उपाधी त्यांनी स्वीकारली त्याचं फक्त आपल्याला स्मरण आहे किंवा ते आपण जाणतो की तो एम आहे, पण तो एम काय लिहितो याच्यामध्ये तो येत नाही किंवा तो त्याच्यात डोकावत नाही. तसे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ह्या पत्रात डोकावत नाही, अमृतानुभवात सुद्धा डोकावत नाही. त्यांनी फक्त निवृत्तीनाथांनी सांगितलं आहे हे मांडलेलं आहे. ज्ञानदेव डोकावतात कुठे? ज्ञानेश्वरी. कारण ज्ञानेश्वरांचा कृष्ण काय बोलतो, ज्ञानेश्वरांचा संजय काय बोलतो, ज्ञानेश्वरांचा धृतराष्ट्र काय बोलतो, तिथे ज्ञानेश्वर आहे. तिथे काही गीता काय म्हणते ते ज्ञानेश्वर सांगतात असं नाही. ज्ञानेश्वरांचा संजय खूप अधिक बोलतो आणि तो बोलताना सुद्धा ज्ञानेश्वर म्हणतात की हा म्हातारा बिहाला, हा म्हातारा आता फक्त मुलांच्या मोहे फुकट गेला, याला इतका मोहाने ग्रस्त झालेला आहे की ह्या म्हाताऱ्याला फक्त, पण त्या 6व्या अध्यायाच्या इथे सांगतात की याला काही सुचत नाही, हा फक्त मला एवढंच विचारतो माझी मुलं जिंकली का, माझी मुलं जिंकतायत ना. हे सगळं ज्ञानदेवांचं. म्हणजे तिथे ज्ञानदेव डोकावतात. त्या ठिकाणचा कृष्ण वेगळा आहे, त्या ठिकाणचा अर्जुन वेगळा आहे. त्या ठिकाणी ज्ञानेश्वरांना काय वाटतं ते त्यांनी त्या भावार्थ दीपिकेमध्ये आपलं मन किंवा आपला विचार किंवा आपलं मत त्यांनी त्या ठिकाणी यांच्या माध्यमातून मांडत ते गेलेले आहेत. तर तिथे पण ह्या 2 ठिकाणी ते आपल्याला दिसत नाही. आणि मोठा विशेष आहे की जे तत्त्वज्ञान त्यांनी मांडलेलं आहे ते तत्त्वज्ञानच फार वेगळ्या प्रकाराने मांडलं आहे. म्हणजे ना तो अजातवाद आहे आणि ना तो अद्वैतवाद आहे. अद्वैताच्या पलीकडे गेलेलं पण अजातवादाच्या अलीकडे असलेलं, कारण अनुभव सांगतायत म्हणून, नाहीतर आत्म्याच्या ठिकाणी बसूनच सगळी मांडणी. त्यामुळे आपल्याला ते काही समजत नाही की त्याच्याबद्दल आपण काय म्हणावं, त्याला आपण काय मानावं. तर आता जो भाग आहे आपल्याला त्याचा एक सारांश बघायचा म्हणून ह्या ज्या 65 ओव्या आहेत त्या 65 ओव्यांचं वर्गीकरण कसं केलं आहे ते आपण जर पाहिलं तर त्या श्रीवटेश ह्या शब्दांनी किंवा स्वस्ती श्रीवटेशू इथून जी सुरुवात होते त्या ओव्यांना, तर त्या 1 ते 36 ओव्या ज्या आहेत त्या सगळ्या परमात्मा स्वरूपाचं वर्णन करणारे आहे की परमात्मा कसा आहे, परमात्म्याचं नेमकं स्वरूप काय, म्हणजे त्याला काय स्वरूपात ओळखावं किंवा त्याचं ह्या सगुणाच्या पलीकडे असणारं स्वरूप काय आहे, या निर्गुण प्रांताच्याही पलीकडे तो कसा आहे, या अर्थाने त्यांनी त्याच्यामध्ये वर्णन केलं आहे. तर त्या 1 ते 36 ओव्या आहेत. आणि आपण जर पाहिलं तर त्या अर्ध हे प्रकरण पूर्ण होईपर्यंत म्हणजे त्या 36 ओव्यांशी आपण येतो तिथपर्यंत त्यांनी एक भागच केला आहे. आपल्याला तेव्हाही लक्षात आलं असेल, जे कोणाचे नवतेची असणे, जे कोणाचे नवता दिसणे, कोणाचे नवता भोगणे, केवळ जो म्हणजे केवळ शिवजो, त्या शिवाचं आकलन करावं असं ते 36व्या ओवीत ते म्हणतात. आणि 27व्या ओवीमध्ये आता त्या परमात्म्याचा तया पुत्र तू वटेश्वराचा, त्या वटेश्वराचा तू मुलगा आहेस चांगदेवा, कारण तू मला स्वस्ती श्री वटेशू म्हणून पत्र पाठवलंस ना, त्या वटेश्वराचा तू मुलगा आहेस. रवा जैसा कापुराचा, जसा कापराच्या वडीमध्ये असणारा कापराचा जसा प्रत्येक कण आहे तसं परमात्म्याच्या चैतन्याचा, त्या चैतन्यरूप परमात्म्याचा तू एवढाचा कण आहेस. रवा जैसा कापुराचा, सांगया मज तुझा आपण याचा बोल ऐक. तर म्हणाले एकच आता तुला सांगतो की आत्तापर्यंत परमात्म तत्व तुला सांगून झालं. आता आपल्याला काही त्याची पुन्हा चर्चा करायची कारण नाही. तो कसा सगुण रूपामध्ये भिन्न आहे, कसा निर्गुण रूपामध्ये आहे, सगुण निर्गुणाच्या पलीकडे ते परब्रह्म कसं राहतं वगैरे वगैरे आपलं सगळी चर्चा आत्तापर्यंत करून झालेली आहे. आता त्यांना याच्या पुढे सांगायचं आहे की निवृत्तीनाथांनी सांगितलेल्या 4 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की आपल्या जर लक्षात आलं तर त्यांना नेमका विषय कोणता मांडायचा आहे की त्यांना नेमका विषय कसा मांडायचा आहे तो जर आपण पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल
की त्यांना 4च गोष्टी आपल्या पुढे ठेवायच्या आहेत. त्यातली आत्ता आपण एक गोष्ट घेतली की परमात्म स्वरूपाला एकदा जाणल्यानंतर त्याच्या पुढे म्हणजे परमात्म स्वरूप तुझ्या पुढे यथार्थतेने ठेवल्यानंतर आता तुझ्या स्वरूपाविषयी किंवा तुझ्या माझ्या स्वरूपाविषयी बोलतो. तर त्याच्या आधीचा जर एक विचार आपल्याला जर मांडायचा की काय मांडलं त्यांनी किंवा काय स्वरूप आहे त्याचं, तर हे जे प्रतिपादन त्यांनी केलं आहे त्या प्रतिपादनामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींच्यामध्ये त्यांनी एक 4 गोष्टी मला असं वाटलं की त्यांनी आपल्या पुढे मांडल्या आहेत. एक जे आहे तो जगाचं आभास रूपत्व, की जग कसं आभासात्मक आहे. आपल्याला माहिती आहे की आभासात्मक म्हणजे काय. आपल्याकडे कायमचा एक दृष्टांत आहे रज्जूवरती सर्प. आपण तो कायमचा लक्षात ठेवलेला आहे की जग आभासात्मक कसं दिसतं, तर रज्जूवरती असलेल्या सर्पासारखं दिसतं. म्हणाले मायेचं दुसरा मुद्दा आपण जर विचारामध्ये घेतला तर मायेचं भ्रांतीजनकत्व, म्हणजे माया जी भ्रांती निर्माण करते. का योगमार्गाचा अभ्यास केल्यानंतर आणि चित्तवृत्तींचा निरोध झाल्यानंतर अंतःकरण निरुद्ध चित्त या अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर झाल्याशिवाय योग साध्य होणारच नाही. कारण काय आहे, योगाची सिद्धी होण्याकरता म्हणजे पतंजली योगदर्शनाप्रमाणे साधनपादामध्ये कोणत्याही स्थितीत समाधीच्या स्थितीपर्यंत जावंच लागतं. कारण विभूतीपादामध्ये ज्या ह्या सगळ्या सिद्धी कुठे आहेत, त्या सगळ्या विभूतीपादातल्या सिद्धी आहेत. विभूती म्हणजे काही वैशिष्ट्यांनी प्रकट होणारं. तर असं ज्याच्या ज्याच्या ठिकाणी या अष्टसिद्धी समजा प्रकट होतात असं जर म्हटलं तर त्या प्रकट होण्याकरता सुद्धा चित्ताचं निरुद्ध होणं आवश्यकच आहे. आणि चित्त निरुद्ध झाल्यानंतर आता ते कैवल्याकरता पुढे जायचं का ते आता सिद्धींच्या मार्गाने पुढे जायचं, तिथे बायफर्केशन आहे, तिथे मार्ग भिन्न होतात. तोपर्यंत तर हे सारखेच येतात. आणि मग पुढे जाताना ज्याची जी इच्छा आहे त्यात एखादा शास्त्रज्ञ आहे तो त्या पद्धतीने अभ्यास करील. आता आपण म्हणतो तसं एक अंतःकरणाची उत्कटता ज्याच्या अंतःकरणाला आलेली आहे त्याच्या अंतःकरणामध्ये ईश्वराची भक्ती जशी निर्माण होईल तसं देशाविषयीचं प्रेम पण निर्माण होईल. एखाद्या कलेच्या विषयीची आसक्ती असं आपण म्हणणार नाही, पण कलेच्या विषयीचं एक ज्याला आपण पूर्णपणे योगदान म्हणू, ज्याला इंग्रजीमध्ये आपण डिव्होशन म्हणू, की त्या कलेकरता आपलं जीवन सर्वस्व दान करणं म्हणू, हे त्याच्या चित्तामध्ये. पण त्याचं मूळ काय आहे की त्या ठिकाणी उत्कटता हा त्याचा मूळ गुण आहे. चित्ताची एक विशिष्ट अवस्था आहे की जी एकाग्र अवस्था कोणत्याही विषयामध्ये रममाण होऊ शकते. तर तसं ती होण्याकरता चित्तवृत्तीचा निरोध आवश्यक आहे. हा चित्तवृत्तीचा निरोध झालेला असताना सुद्धा या चांगदेवांच्या ठिकाणी अजूनही मायेचं जे भ्रांती रूप आहे ते काही सुटलेलं नाही आहे. म्हणजे काय, ते अजून अविद्येच्या बाहेर पडलेले नाही. म्हणजे का उपदेश करावा लागला, निवृत्तीनाथांना ज्ञानदेवांना उपदेश करा असं का सांगावं लागलं. कारण असं की निवृत्तीनाथ ओळखतायत की चांगदेवांनी हे सगळं मिळवलं तरी सुद्धा अजून अविद्या नष्ट झाली नाही. अजून अविद्या जिथे आहे तिथेच आहे. आणि म्हणून आता अविद्येचं पटल जर दूर करायचं असेल, हे भ्रमाचं पटल जर दूर करायचं असेल तर त्याला योग्य उपदेश झालाच पाहिजे. म्हणून ही माया जी भ्रांत करते, आपण अनेक वेळा घेतलं आहे त्या सप्तशतीमधलं, या देवी सर्वभूतेषु भ्रांतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. ती भ्रांती रूपानी आहे आमच्या ठिकाणी. आणि ती ज्या भ्रांती रूपानी आमच्या ठिकाणी निवास करते ती भ्रांती जोपर्यंत ती शेवटच्या क्षणापर्यंत जात नाही. योगमार्गामध्ये जे अंतराय दिलेले आहेत, 10 अंतराय दिलेले आहेत की योग सिद्ध होण्याकरता. शेवटचा अंतराय हाच आहे की शेवटच्या अंतरायामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की ज्या योगमार्गाचा मी अवलंब करतो आहे आणि ज्या मार्गाने मी कैवल्याच्या प्राप्तीची इच्छा करतो आहे हा मार्ग मला नेईल ना कैवल्यापर्यंत. म्हणजे इतक्या पायऱ्या ओलांडून पुढे आला तरी अजून जो साधन मार्ग जे स्वीकारला आहे त्याच्याच विषयी शंका आहे. म्हणजे जसं मी आपल्या पुढे बोलले की खूप मोठे आज मान्यता पावलेले संतकोटीचे असणारे महात्मे आहेत, त्यांनी सुद्धा बालभावानी एका सत्पुरुषाला विचारावं की खरंच अहो आपण एवढं काम करतो पण खरंच देव आहे ना. म्हणजे ज्या देवाच्या अधिष्ठानावर कार्य करत असतो तो माणूस सुद्धा
त्या अविद्येच्या एका वृत्तीने भ्रांत असतो. आणि चांगदेव काही कुणी कमी अधिकारी पुरुष नाही आहे, पण अधिकारी पुरुष असून सुद्धा अविद्या किंवा भ्रांती पूर्णत्वाने नष्ट झालेली नाही, पूर्णत्वाने दूर गेलेली नाही आहे. आणि म्हणून मायेचं भ्रांती स्वरूप जे आहे, तिचं भ्रांती रूपत्व जे आहे ते दूर करण्याकरता निवृत्तीनाथ म्हणतात तू उपदेश कर. त्याच्यानंतर माया मिथ्या कशी आहे की तुला वाटतंय या सगळ्या सिद्धी प्राप्त करून घ्याव्यात, या योगाच्या मधून बरंच काही ना काही प्राप्त व्हावं. पण योगाच्या अंगातून मिळणारं जे सामर्थ्य आहे ते वेगळं आहे. मंत्रामधून प्राप्त होणाऱ्या सिद्धी वेगळ्या आहेत. वेगवेगळ्या मंत्रांच्या अनुष्ठानातून किंवा वैदिक काही कर्मकांडामधून प्राप्त होणाऱ्या सिद्धी वेगळ्या आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक सिद्धींची प्राप्ती त्यांनी करून घेतलेली आहे. त्यांना हे सगळं प्राप्त आहे. अनेक प्रकारांनी अधिकार त्यांच्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि एवढा अधिकार निर्माण झालेला असून सुद्धा त्यांना अजून आत्मतत्वाचं दर्शन झालेलं नाही आहे. म्हणजे मायेचं मिथ्यात्व जे आहे ते सुटलेलं नाही आहे. मी आपल्याला बोललेही असेल कधीतरी, ते पुण्यामध्येच एक गृहस्थ असे दावा करत होते की मी 105 वर्षाचा वगैरे आहे. चांगले सतेज होते, असे चांगले तेजपुंज होते. आणि त्यांनी बोलावलं होतं. ते काय कोणी सत्पुरुष पुण्यामध्ये आले की त्यांना ते बोलवायचे. तसं माझे सद्गुरू इथे आलेले असताना त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी बोलावलं होतं. आणि त्यांचा एकच प्रश्न असेल की मला हा देह सोडायचा नाही आहे आणि मला तुम्हाला कायाकल्पाची सिद्धी प्राप्त आहे का? माझ्या देहावरती मी कायाकल्प करून घ्यायला तयार आहे. मी आता 104 वर्षाचा आहे आणि मी कायाकल्पाला तयार आहे. तर ते म्हणाले मला हा विषय काही माहिती नाही. पण सांगायचं आपल्याला असं की योगमार्गाने कितीही काही साधन आणि प्राप्त करून घेतलं आणि काही सिद्धी जरी प्राप्त झाली तरीसुद्धा ती सिद्धी मनुष्याला निरासक्त बनवेल असं नाही. त्या सिद्धी पुन्हा एका आसक्तीला, एका लोभाला किंवा एका मोहाला कारणीभूत होतात. आणि त्यामुळे निवृत्तीनाथ म्हणाले एवढं सगळं तयार आहे म्हणजे यांच्या ठिकाणी काही कमतरता नाही, अधिकाराचं काही कुठेही उणीव नाही आहे. असं असताना सुद्धा हा बिचारा असा भ्रांत फिरतोय 1400 वर्ष त्याच्या मागे पळतो. आता याचा उद्धाराचा काळ आलेला आहे. आणि म्हणून त्यांनी ह्या जगाचं मिथ्यात्व काय आहे याच्यामध्ये तू कसा रममाण होऊ नको. त्यांना जगातल्या मोठमोठ्या गोष्टींची आवश्यकता आहे म्हणून किंवा वैभव पाहिजे म्हणून नाही, पण मी कसं या संबंध विश्वाला नियंत्रणामध्ये ठेवलेलं आहे याचाच त्यांना अहंकार होता. त्याच अहंकारातून मोठेपण होतं. त्या मोठेपणातून ज्ञानदेवांना पारखायला निघाले होते. त्यामुळे हा एक विषय आहे त्याच्यामधला असं एक आपल्याला जाणवतं. आणि एकच परब्रह्म आहे जे या जगामध्ये ओतप्रोत अंतर्बाह्य भरून राहिलेलं आहे आणि ते एकमेवाद्वितीय आहे. हा अनुभव त्यांना द्यायचा आहे. हा एक आणखी महत्त्वाचा विषय आहे की योगमार्गामध्ये द्वैताचा स्वीकार केला जातो. थोडंसं द्वैत स्वीकारलेलं आहे योगा, थोडंसं काय योगा द्वैत स्वीकारलेलंच आहे, आपल्याला नाही म्हणता येत नाही. आणि त्यामुळे तो जो द्वैताचा अनुभव आहे तो द्वैताचा अनुभव सोडून तू ज्यावेळी खरंच केवल स्थिती अद्वैताच्या अनुभवामध्ये तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम, ही जी केवल अवस्था आहे ही केवल अवस्था तुला प्राप्त झाली नाही तोपर्यंत योगामध्ये तू द्वैतातच आहेस. समाधीची जी स्थिती आहे तेवढीच स्थिती ही समाधी अवस्था आहे. आणि समाधीच्या बाहेर आलास की तू व्युत्थानामध्ये आहेस. म्हणजे पुन्हा तू द्वैत व्यवहार करायला मोकळा आहेस. पुन्हा तुझ्या मनामध्ये हे माझं, हे तुझं, ही माझी सिद्धी, या सिद्धीने त्याला बरा करतो, त्या सिद्धीने मी ते प्राप्त करून घेतो, या सिद्धीने दुसऱ्यावरती माझं श्रेष्ठत्व प्रकट करतो. हे सगळं जे काही आहे ते काय आहे ते त्या शक्तीला शरण जाऊन मूळ तत्वापासून बाजूला होऊन प्रकृती पुरुषाच्या पातळीवरती असणारं जे द्वैत आहे म्हणजे जे आम्हाला भासमान होणारं त्या द्वैतामध्ये हा योगी वावरतो. आणि म्हणून इथे ब्रह्म हे एकमेवाद्वितीय आहे हे सांगण्याकरता
ज्ञानदेवांनी 36 ओव्या खर्च केलेले आहे की परमात्म्याचं स्वरूप तुला कळलं पाहिजे, जे यथार्थपणे कळलं पाहिजे. आणि ते कळवून देण्याकरता पहिल्या 36 ओव्या आहेत. त्या ओव्यांच्या नंतर किंवा त्याच्यामध्ये ह्या सगळ्या विषयांचा परामर्श त्यांनी घेतला आहे आणि तो अनेक दृष्टांतांनी घेतला आहे. आणि आता ते एका महत्त्वाच्या गोष्टीवर आले. ते म्हणले ठीक आहे, परमात्म तत्व तुला सांगितलं, तू म्हणून कोणी वेगळा नाही आहेस, परमात्म्याशिवाय आणखीन कशाला अस्तित्व असत नाही, ते अस्तित्वसुद्धा एकमेवा द्वितीय आहे, हे सगळं तुला सांगितलं. पण आता पत्र लिहिणारा मी झालो आणि पत्र पाठवणारा तू झालास, म्हणजे या 36 ओव्यात काय सांगितलं आणि त्याच्या पुढे तू म्हणशील हे सगळं सांगितलं तरी सांगणारे तुम्ही नाही ऐकणारा मी, म्हणजे तुमचा तरी भाव कुठे संपलाय की तुम्ही आणि मी वेगळे आहोत. तेव्हा ज्ञानदेवांनी विषयाला वेगळी कलाटणी दिली आहे. आणि याच्या पुढचा जो विषय आहे तो विषय जो आपल्यासमोर येतो, त्या ठिकाणी त्यांनी हा उपदेश करायला जी सुरुवात केली आहे त्या 36 ओव्यांच्या नंतर आता आपण पुढे पाहू. आता आपण 37वी ओवी पाहतो. याच्यामध्ये सांगदेवांना मी तुझ्याशी संभाषण का करतो आहे, आपल्याला काही त्या 4 ओव्या पुन्हा पाहायची आवश्यकता नाही, पण इथे आपण बघू की तया पुत्र तू वटेश्वराचा, रवा जैसा कापुराचा, सांगया मज तुझा आपण याचा बोला ऐक. आता म्हणाले हे बघ, जसा कापराचा रवा आहे तसं तुझं माझं आत्मैक्याचा संबंध केली तो एके. म्हणाले आता सांगणारा मी, लिहिणारा मी, मला निवृत्तीनाथांनी सांगितलं म्हणून मी तुला सांगतो आहे, हे सगळं शब्दांच्या करता ठीक आहे, पण आत्म्याच्या पातळीवरती तू आणि मी, तुझा माझा संबंध एकच आहे. आणि कोणता आहे म्हणजे वटेश तो आत्मा बरवा, तदंश तू चांग देवा, जैसा कापुराचा एक रवा. म्हणजे काय आहे, जीव कोण आहे, त्या परमात्म्याचा अंश आहे. म्हणजे आपण प्रत्येक वेळी तो श्लोक जो घेतला की देहबुद्ध्या तू दासोस्मी, जीवबुद्ध्या त्वदंशकः, आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चिता मती. देहाच्या पातळीवरून मी जेव्हा तुझा विचार करतो हे ब्रह्मतत्व, तेव्हा ते ब्रह्मतत्व मला कसं आहे, देहाच्या पातळीवरती मी जीवरूपाने जेव्हा तुझ्याकडे पाहतो त्यावेळी तू देहबुद्ध्या तू दासोस्मी, मी तुझा दास आहे आणि तू माझा स्वामी आहेस, मी तुझा भक्त आहे, तू माझी आराध्य देवता आहेस, हाच तुझा माझा संबंध आहे. देहाच्या पातळीवरती जेव्हा मी उपासना करतो तेव्हा, जेव्हा मी भक्ती करतो तेव्हा की हा संबंध कायम राहतो. या संबंधातला अनुभव पुढे कसा जातो तो भाग वेगळा आहे. आता इथे फक्त संबंध याचा निर्देश केला आहे. तर म्हणून म्हणाले की तुझा माझा जो संबंध आहे तो संबंध असा आहे की मी तुझा सेवक आहे, तू माझा स्वामी आहेस. जीवबुद्ध्या त्वदंशकः, जीवाच्या पातळीवर मी तुझा अंश आहे. इथे ज्ञानदेव सांगतात की अरे त्या आत्म्याच्या पातळीवरचा आपण विचार करत गेलो तर आता इथे तू आणि मी काय आहे असं समजावं. कापुराचा रवा, त्या कापुराचा रवा तू पण आहेस आणि त्या कापुराचा रवा मी पण आहे. आपण दोघेही जण त्याचे अंश आहोत. आणि म्हणून ते इथे म्हणतात की तदंश तू चांगदेवा, जैसा कापुराचा एक रवा, परी तो कापूर सर्वांशी. पण तो त्या कापरापेक्षा वेगळा नाही आहे. त्याचा रवा, त्याचा कण जरी बाजूला काढून घेतला, आपल्या सोन्यामधला एक बारकासा कण जरी बाजूला काढला गेला तरी ते सोनंच आहे. त्याचे गुणधर्म कणामध्ये आहेत म्हणून बदलत नाही किंवा कमी होत नाहीत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की कापुराच्या वडीत जे गुणधर्म दिसती सत्य, तेची येती प्रत्ययाप्रत रव्याच्याही ठिकाणी. हे दोन्ही ठिकाणी आहेत. म्हणून अनंत रवे एके ठाई, जेव्हा सामावले पाही तेव्हाच तया लागी येई वडी, हे नाव पहा. रव्या लागी वडी, वडीचा वियोग नाही साचा, वडी हा बोलण्याचा प्रकार समजे निरर्थक. म्हणाले या लागी वडीचा वियोग नाही साचा. कशाला वडी म्हटलं, त्या रव्याचे कण एकत्र आले आणि त्याला वडी म्हटलं. पण ते म्हणतात त्याला वडी तरी कशा करता म्हणायचं, वडी सुद्धा म्हणण्याचं कारण नाही, ते सगळे कण एकत्र आले असं सुद्धा म्हणायचं कारण नाही. कणाचं कणपण तरी कशा करता, सगळं काही तोच आहे, तर त्याच्यात विभागून कणपण त्याला कशाला द्यायचं. म्हणून शेवटी त्या हनुमत नाटकामध्ये, हनुमंताच्या मुखामध्ये हा जो श्लोक आहे आपण आता पाहतोय तो, त्यात हनुमान म्हणतात शेवटी की आत्मबुद्ध्या त्वमेवाहम,
की आत्म्याच्या पातळीवर तूच आहेस. जीवाच्या पातळीवर माझं वेगळेपण जोर मी जाणतो आहे, तोपर्यंत मी त्या कापुराचा रवा आहे. पण जेव्हा मी आत्म्याच्या पातळीवरती पोचतो आहे, तेव्हा आत्म्याच्या पातळीवरती परमात्म तत्व आणि मी आमच्यात काहीच भिन्नता संभवत नाही. आम्ही एकच आहोत. आणि म्हणून ते सांगतात की आता वडी रव्याचा जरी निधी मानावा साचा, तरी पृथकत्वे रव्याचा तेथे मुळी पत्ता नसेल. रवा नावाची काय वेगळी गोष्ट आहे? म्हणजे चांदेवाला काय किंवा आपल्या सर्व तत्वज्ञान जाणून घेण्यामध्ये आपल्याला काय? मला तत्वज्ञान जाणायचं आहे, मला बदलायचं आहे, मला शहाणं व्हायचं आहे, मला साधन. मी कोण आला? ते म्हणतात आता त्याला रवा मानून, रवा जर आत्माच आहे तर त्या आत्म्यापेक्षा मी कोण वेगळा झालो? म्हणजे आता तत्वज्ञान जाणून घ्यायचं म्हणजे आम्हाला काय जाणून घ्यायचं आहे? कारण आम्ही त्या रव्यापेक्षा वेगळे नाही, रवा त्या कापुरापेक्षा वेगळा नाही. मग आम्ही वेगळे कुठे आहोत? अहंकाराने. जाणीव आहे ना अहंकाराची, मी आहे ही जी जाणीव आहे, ही जाणीवच फक्त आम्हाला त्या रवा कापूर याच्यापासून दूर करते. ती जाणीव निघून गेली तर काहीच राहिलं नाही. आमचं पण काय राहिलं? आणि त्यामुळे माझं वेगळं म्हणजे सगळं तत्वज्ञान जे आम्हाला शिकवतं एवढंच शिकवतं की आम्ही कशापासून वेगळे होऊच शकत नाही. काय अगदी आपण कशाची अपेक्षा करत निघालो, अगदी शेवटी मोक्ष की सायुज्य मुक्ती, की त्याच्याशी एकरूप झालो. एकरूप झालो म्हटलं तरी द्वैतच ठेवलं नाही का? मी त्याच्याशी एकरूप झालो म्हणजे पुन्हा आम्ही दोघे एक झालो. तेव्हा दोन ही जेव्हा स्वीकारलं अस्तित्व दोघांचं, तेव्हाच एक आलं. त्यामुळे दोन हे स्वीकारायला लागतं. द्वयात्मक जोर होत नाही तोपर्यंत त्या अद्वैत शब्दाला काही अर्थ राहत नाही, कारण ते दोन आहेत म्हणून एक झाले. ज्ञानेश्वर महाराज इथे सांगतायत, ते म्हणतात आणि दोन नाहीच आहे. समजून घेण्याचा विषय आता आमचा फक्त एवढाच आहे, म्हणतात की दोन काहीच नाहीत. ज्याला आम्ही दोन म्हणतो ते ह्या श्लोकात मोठे सुंदर वर्णन केलं की ते तेच म्हणतात की शरीराच्या पातळीवर बोलताना आम्ही त्याचा दास आहोत, जीवाच्या पातळीवर बोलताना आम्ही नक्की त्याचा अंश आहोत, पण आत्म्याच्या पातळीवर आम्ही त्याच्यापासून वेगळे नाहीच आहोत. आता आत्म्याच्या पातळीवर आम्ही त्याच्यापासून वेगळे नाही आहोत हे कळलं तरी वळतं कुठे? कळलं, शब्दांनी कळलं. ते वळवण्याकरता अध्यात्म आहे. मग आता ज्ञानेश्वर महाराज ते सांगताय की वळवायचं कसं आहे? कळलं, पण कळलं तरी माझा मी वेगळा आहे ही जाणीव शिल्लकच आहे. जोपर्यंत माझ्या वेगळेपणाची जाणीव माझ्याकडे शिल्लक आहे तोपर्यंत मला ते वळलेलं नाही. आणि म्हणून ते सांगतात, चांगदेवा आता इथे तू समजून घे. आणि इथून त्यांनी जे सगळा विषय जो घेतलेला आहे ना, तो विषय आता आपल्याला फार काही खोलात नाही जायचं. रव्या लागी वडीचा वियोग नाही साचा, वडी या बोलण्याचा प्रकार समजे निरर्थक. आता वडी रव्याचा जरी निधी मानावा साचा, परी पृथकत्वे रव्याचा तेथे मुळी पत्ता नसे. निधी म्हणजे साठा, वडी ही या रव्याचा साठा आहे असं म्हटलं तर वेगळ्या रव्याला काही तिथे स्थान नाही आहे. स्थान नाही आहे अशा करता की त्याच्यामधला गुणधर्म त्या वडीपासून वेगळा नाही. आणि त्या रव्याचा कितीही लहान रवा केला तरी पुन्हा कापराचं कापूर पण त्याच्यातलं शिल्लकच राहतं, ते जातच नाही, ते तसंच आहे. आणि म्हणून ते पुढे म्हणतात, पहा जल आणि तुषार एकची तत्व साचार, परी वेगळाले प्रकार पडती दृष्टी कारणे. सगळं जलच आहे, पण तुषाराच्या रूपाने आम्ही हातामध्ये जर स्प्रे घेतला आणि त्यातनं पाणी बाहेर यायला लागलं की ते सगळ्या तुषाराच्या रूपाने बाहेर जितक्या फोर्सफुल येईल तितकं त्या तुषाराचा प्रकार त्याचं हे बदलेल, स्वरूप बदललेलं असेल, त्याचे गुणधर्म बदलतील. अगदी हलक्या आला तर वेगळा येईल, जास्त जोरात आला तर वेगळा येईल, अधिक दावानी आला तर फारच वेगळा येईल. ते केवळ आपल्या पुढे एखाद्या कापसाचा निर्माण होणारा एक काही भुगा असं म्हणावं तसं आपल्या डोळ्यापुढे त्याचं स्वरूप येईल. ते त्याचे ते तुषार बारीक बारीक कण झालेली असते. ज्ञानेश्वर माऊलींच्या भाषेत त्या जलाच्या कणिका होती, अगदी एवढ्या एवढ्या एवढ्याशा कण होती त्याचे. आणि म्हणून ते सांगतात की म्हणून आता झाले जरी स्फुरण, तरी जलतुषारा भिन्नपण, येतुलेही न येते जाण त्याची स्थिती अभिन्नची. आता झाले जरी स्फुरण तरी जलतुषारा भिन्नपण, येतुलेही न येते जाण. इथे अन्वय कुठे आला? तरी जलतुषारा भिन्नपण येतुलेही न येते जाण.
जरी जलापासून तुषार निर्माण झाले तरी ते दोन्ही अभिन्नच आहेत. त्याची स्थिती अभिन्नची. म्हणून स्फुरणायोगे तुषार दिसले. मग आता हे स्फुरण म्हणजे काय झालं? आभासरूप झालं. म्हणजे आपल्याला त्यांनी मुद्दे कोणते कोणते सांगितले? पहिल्यांदा हे जग कसं आहे? आभासरूप आहे. म्हणजे जलापासून तुषार निर्माण झाले म्हणजे काय निर्माण झालं? आभास निर्माण झाला. आता हा जो आभास आहे हा आभास दूर करावा. दूर का करावा? आता विचाराने केला आम्ही की अहो हे जरी आम्हाला तुषार इतके चांगले वाटले, ते ज्या प्रकाराने आमच्या अंगावर पडतायत त्याचा जरी आम्हाला आनंद वाटत असला तरी शेवटी हे पाणीच आहे. म्हणजे याचं वेगळेपण जे आम्हाला जाणवत आहे ते वेगळेपण काय आहे? मायेचं मिथ्यात्व आणि मायेचं भ्रांतिकत्व आहे. माया आम्हाला भ्रांत करते की मग आम्ही कशात जगतो? आम्ही त्या भ्रांतीत जगतो की आम्हाला आमचं शॉवर आहे, त्या शॉवरचं सुद्धा प्रेशर वेगळं पाहिजे. त्याच्याकरता आम्ही बाथरूममध्ये केवढ्या ॲक्सेसरीज लाख 10 लाख 15 लाख 20 लाख 25 लाख ते बाथरूमच करण्याकरता. कारण का किती प्रकारांनी आम्हाला त्याचे फोर्सफुल शॉवर्स पाहिजे. ते शॉवर्स काय कशा करता? कारण त्याच्यामध्ये काय आहे? पहिलं मिथ्यात्व आणि दुसरं काय आहे त्याच्यामध्ये? भ्रांत होणं आहे की त्यांनी आम्ही भ्रांत होतो. आपण आम्ही भ्रांत नाही झालो. आम्ही मुळीच भ्रांत नाही झालो. मग आम्ही का केलं? ऐश्वर्य वैभव नाही. आम्ही ऐश्वर्य आणि वैभवाकरता पण नाही केलं. आम्ही उपयुक्ततेकरता केली की त्याचा आम्हाला उपयोग आहे. त्याचा जो उपयोग आहे तो उपयोग आम्हाला हवा आहे. म्हणजे आमच्या शरीराला तो लाभणारा जो काही फोर्सफुल असा तो प्रवाह आहे किंवा त्याच्यामुळे मिळणारा जो काही शरीराला आराम आहे, वेदना राहित्य आहे, ते सगळं पाहिजे आहे म्हणून आम्ही केलं आहे. तुम्ही असं त्याला निष्प्रयोजन कसं म्हणता? त्यामुळे ते निष्प्रयोजन नाही असं म्हणून तो आम्हाला सांगेल की हे मायेचं भ्रांतपण आमच्या ठिकाणी नाही आहे, आम्हाला हे आवश्यक आहे म्हणून आम्ही केलं आहे. ते म्हणतात बरोबर आहे की ज्यावेळी तत्त्वज्ञानाच्या पातळीवर तू येशील त्यावेळी तू म्हणशील की जेव्हा देह तुला मिथ्या आहे असं वाटेल तेव्हा देहावरचा हा उपचार पण मिथ्या आहे असं वाटेल. का वाटेल? कारण त्या पातळीवर, कारण शंकराचार्यांच्या चरित्रातला प्रसंग आहे ना की त्यांनी म्हटलं की अहो हा हत्ती मिथ्या आहे म्हणताना म्हणजे पलायनम अपि मिथ्या. हत्ती जर मिथ्या आहे तर पलायन पण मिथ्याच आहे. म्हणजे जर तुम्हाला हे मिथ्यात्व नाही असं वाटतं तर शरीर पण मिथ्या नाही आहे. मग जेव्हा शरीर मिथ्या नाही आणि जेव्हा या घडणाऱ्या गोष्टी मिथ्या नाहीत त्यावेळी तुम्ही कशात आहात? जगाच्या आभासात आहात. म्हणजे तुम्ही आणखीन एक पायरी मागे गेलेले आहात. कारण तुम्हाला आभास म्हणजे देह आहे, हे सत्य आहे याची जाणीव आहे आणि त्याच्याकरता जे आपण करतो आहोत त्याची आवश्यकता आहे याची जाणीव आहे. मग ही जाणीव असावी का नसावी? असावी. कारण आम्हाला देह आहे आणि देहाने व्यवहार करायचा आहे तोवर ही जाणीव आहे. ही जाणीव मिथ्यात्वानी आहे, ही जाणीव आभासत्वानी आहे. ही फक्त तत्वतः जाणून घेणं आहे. ती स्थिती प्राप्त झाल्यावर हे सगळं सुटणार आहे. कारण ती स्थिती प्राप्त झाल्यानंतर यातलं काही राहायचं कारणच संभवत नाही. पण ती स्थिती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जर आपण असं सांगू लागलो की छे हो देह कसला, त्या देहाचं काय, मला काय भुकेचं, मला काय राहण्याचं, मला कुठंही चालतं, मला काही चालतं, असं होत नाही. जेव्हा ही स्थिती येते त्याला मग तत्वज्ञानामध्ये किंवा अद्वैतामध्ये त्याला समगोलंकार स्थिती म्हणतात. ही मिथ्या स्थिती आहे, ही खोटी स्थिती आहे, ही काही खरी वास्तव स्थिती नाही आहे. आणि त्यामुळे या एका घटनेमधून आम्ही जगाकडे कसे पाहतो हे आम्हाला प्राप्त झालं. असा इतकं सगळं आम्ही झॅकुझी काय काय म्हणतो ते सगळं बाथरूममध्ये करून घेतलेलं आहे आणि आम्हाला पाहिजे तेवढ्या सगळ्या सोयी आम्ही करून त्याचा उपयोग करून घेतोय. ते इथे म्हणतात अहो पण ते जलच आहे मुळात, जलापेक्षा काही वेगळं नाही आहे. मग आता नुसत्या जलाने आम्हाला ट्रीटमेंट होणार नाही का? होईल. मग ती कोणत्या पातळीवर होईल? मनाच्या पातळीवर होईल. शरीराच्या पातळीवरती शरीराला जलाचा स्पर्श आहे तर हे जल जे आहे ते जल गंगाजलच आहे असं जर त्या कॉर्पोरेशनमधून येणाऱ्या नळाच्या पाण्याबद्दलची जर धारणा प्रामाणिकपणे झाली तर ते जल याचे अनेक रोग निवारण करील. पण ती स्थिती असली पाहिजे, ती स्थिती निर्माण झाली पाहिजे, ती अवस्था प्राप्त झाली पाहिजे. ते जे आहे आता हा विषय आपण थोडासा वेगळा का घेतला इथे? त्याचं कारण एकच आहे की मिथ्यात्व आम्हाला ओळखता आलं पाहिजे
आणि मिथ्यात्व ओळखताना जर आम्ही नाही त्या तर्काने आम्ही जर जायला लागलो, नको ते तर्क जर आम्ही उभे करायला लागलो, तर ते तर्क आम्हाला तत्त्वज्ञानाशी सुसंगत जाऊ देणार नाही. आम्ही बुद्धीने भरकटत जाऊ. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की अरे चांगा तू वटेश्वर, चांगा वटेश्वर, तुला हे कळत नाही आहे आत्ता की तू जो व्यवहार करायला निघालाय, तू मला भेटायला यायला निघालायस, भेटायला येण्याची काय आवश्यकता आहे? भेट कुणाला घ्यावी लागते? भेट व्यवहारामध्ये जो मनुष्य आपल्याला भेटल्याशिवाय भागणार नाही अशाची भेट घ्यावी लागते. तो जिथे आहे तिथे आम्हाला भेटल्यासारखाच आहे अशी जर आमच्या अंतःकरणातली धारणा असेल तर आम्हाला भेटी वाचून काही अडणार नाही आहे. आपल्याला मी कितीतरी वेळा तो प्रसंग सांगितला एकनाथांच्या चरित्रामधला, की ते स्वतः प्रवचन करत असताना त्यांचे सद्गुरू काशीत आहेत आणि काशीत त्यांच्या भावावस्थेमध्ये त्यांचं वस्त्र त्या समईवर पडलं आहे आणि त्या वस्त्राने पेट घेतला आहे आणि ते पेटलेलं वस्त्र त्यांच्या मांडीवरती आहे आणि इथे पैठणात बसून काशीतलं आपल्या सद्गुरूंचं वस्त्र ते विझवत आहेत आणि त्यांनी विझवलं आहे. जेव्हा लोकांनी विचारलं तुम्ही असे का करत होते, तुम्ही मांडीवरनं हात फिरवून मांडी का चोळत होता, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की खूप मिनतवाऱ्यांनी नंतर सांगितलं, पण सांगितलं की माझ्या सद्गुरूंना अशा प्रकारे त्या वस्त्राने पेट घेतला, त्यांना त्याचं भान नव्हतं. मग ते दूर करणं माझं काम आहे. ही केव्हाची स्थिती आहे? भेटीची गरज आहे. ज्ञानदेव म्हणतात ही सिद्ध भेट आहे. त्या भेटीचं नाव दिली. एवढीच गोष्ट त्यांना आता खरं म्हणजे पुढे सांगायची आहे. बाकी त्यांना काहीच तेवढं नाही. ही भेट सिद्ध आहे. या भेटीकरता जाणं, पोचणं, भेटणं या उपचाराची आवश्यकता नाही. व्यवहारामध्ये आपली ही अवस्था नाही आहे. त्यामुळे आपण काय म्हणतो, तो म्हणतो अरे काय करणार, तुमच्याकडचं लग्न आहे पण मी येऊ शकत नाही. पण तुम्ही एक लक्षात घ्या, माझं मन अगदी तुमच्या लग्नातच आहे. खरं म्हणजे मी काही देहाने येऊ शकत नाही. आपण काय लिहितो, हे बघा तुम्ही मनाने कुठेही असा, देहाने आमच्या लग्नाला या, आम्हाला त्याची अपेक्षा आहे. कारण व्यवहार हाच आहे. व्यवहाराच्या पातळीवर हेच आहे. क्रियेच्या पातळीवरती अद्वैत असू शकत नाही. भावाद्वैतम सदा कुर्यात क्रियाद्वैतम न करहची अद्वैतम त्रिषु लोकेषु नाद्वैतम गुरुणासह. म्हणाले तुम्हाला भावाद्वैत केव्हाही आहे. भावाच्या पातळीवरती अद्वैताचा अनुभव या जगामध्ये कोणत्याही उच्च कोटीवर घेता येईल, पण क्रियेच्या पातळीवरती अद्वैत संभवत नाही. क्रियेच्या पातळीवर द्वैतच आहे. भावाद्वैतम सदा कुर्यात क्रियाद्वैतम न करहची, कधीही होऊ शकत नाही. क्रिया म्हणूनच घडते. तर इथे त्यांनी आता अडचण त्याच्या पुढे जी मांडली आहे ती ही मांडली आहे की ज्ञानदेवांना हा माझ्या भेटीला येईल का नाही येईल, हा कदाचित यायचा नाही, हे असं पत्र पाहिल्यावर म्हणेल जाऊ दे ना, कोणी जा यांच्याकडे, हे भलतंच काय लिहून पाठवलंय, ते येणार सुद्धा नाही. तितकीच उत्सुकता असेल तर भेटीला पण येईल. पण तू भेटीला येणार आहेस का येणार नाहीस हा विचार सामान्य गुरु, सामान्य शिष्य, सामान्य अधिकाऱ्याच्या ठिकाणी, यांच्या ठिकाणी काय आहे? तू आलास नाही आलास, भेटलास नाही भेटलास, ही स्थिती नाही आहे. स्थिती काय आहे त्याच्यावरची, ती कोणती आहे? ईशावास्यम इदम सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजितः मा गृधः कस्य सिद्धं. कशाच्याही बद्दल अभिलाषा नाही, काही नाही, पण सगळ्या जगावर प्रेम आहे. का संतांचं प्रेम आहे जगावर? कारण ईश्वर सगळीकडे भरला आहे म्हणून. त्यांचं प्रेम ईश्वरावर आहे आणि ईश्वर जिथे आहे तिथे प्रेम आहे. म्हणून ज्ञानदेवांच्या बाजूनी चांगदेव आत्मतत्व आहे. चांगदेवाशी रोष कसला? चांगदेवाशी वेगळेपण कसलं? वेगळेपण नाहीच आहे. चांगदेव आणि मी एकच आहोत. आम्ही का एक आहोत? कारण दोघे एकाच आत्मतत्वाचे भाग आहोत. केव्हा भाग आहोत? कापुराचे रवे आहोत. जोपर्यंत रवे आहोत तोपर्यंत भाग आहोत. आणि जेव्हा आम्ही रवे मानत नाही, आम्ही आत्मतत्वाच्या पातळीवर दोघे येतो, तेव्हा काय आहोत? आम्ही सिद्ध भेटीने युक्त आहोत. आम्हाला एकमेकांना भेटण्याकरता जाण्याची आवश्यकताच नाही. पण नंतर आलेले चांगदेव ते सगळं पत्र वाचून आले. कशाकरता आले? एकाच कारणाकरता की ह्या पत्रात इतकं सुंदर लिहिलं आहे. हा जो तत्वबोध आहे तो ह्या ओव्यांच्या पलीकडे कितीतरी मला ज्ञानदेवांच्या सहवासामध्ये समजून घ्यायला मिळेल. आता ह्या 65 ओव्या त्यांनी मला समजावून सांगाव्यात.
म्हणून आलेले आहेत ते, त्यांना भेटी करता. अधिकार, आता ते एवढा ज्ञानी मनुष्य आहे, त्यांनी काय तो अधिकार ओळखला नाही का, काय लिहिलं आहे त्याचा अर्थ त्याला कळला नाही असं काही नाही. चांगदेव मोठे अधिकारी पुरुष आहेत, ते त्याचा अधिकार ओळखून आहेत त्या लिखाणाचा, काय पातळीवरचं लिखाण आहे. आणि म्हणून हा जो सगळा विषय आहे त्यांच्या ओव्या, या चांगदेवाला जो उपदेश केला आहे आणि ही जी चांगदेव ज्ञानदेव भेट आहे ती ह्या 42-43 या 2 ओव्यांमध्ये. म्हणजे हा जो चांगदेवाचा उपदेश आहे की तू आणि मी कसे आहोत, तुझ्या माझ्यात कसा एक भाव आहे, सोनिया वरकल सोने जैसा का मुखमुखा हो वारसा, हे तू आणि मी असे कसे आहोत ते ह्या 41व्या ओवीपर्यंत आहे मला वाटतं. हां, आणि 42वी ओवी, सखया तुझेनी उद्देशे भेटावया जीव उल्हासे की सिद्ध भेटी विसकुसे ऐशिया बिहे. आपली भेट सिद्ध आहे ही गोष्ट माझ्या बाजूनी, पण तुझ्या बाजूनी मला माहीत नाही. आता काय म्हणायचं, आता पहिला खडा टाकलेला आहे की विसकुसे, की तुला जर मला भेटणं असा जो भाव तुझ्या अंतरंगात निर्माण झाला तर आपल्या दोघांच्यामध्ये द्वैतच राहणार नाही. आणि अद्वैताच्या पातळीवर येण्याची तुझी तयारी आहे का, का तुला अद्वैताचं भय आहे? अद्वैतात जायचं म्हणजे सगळं आपलं अहंकार किंवा आपलं अस्तित्व, आपलं वेगळेपण विसरून जायचं आहे. तर ते तुला झेपणार आहे का, ते तुला स्वीकारायचं आहे का? ते तुला स्वीकारायचं नसेल तर ही जी आपली सिद्ध की सिद्ध भेटी विसकुशी ऐशिया बिये, विसकुशी ऐशिया बिये हा वेगळा भाग आहे. ही भेट कशी आहे, सिद्ध आहे, पण भेटीनंतर ही सिद्ध भेट ही तुझं स्वतंत्र अस्तित्व ठेवू शकत नाही. मग तुला त्याच्यात पडायचं आहे का नाही पडायचं आहे. आपल्याकडे एक आत्ता मला तो ती नेमका हे आठवत नाही आहे दोहा, त्याचा अर्थ असा आहे की ती नदीचा किनार आहे आणि ती नदीला तिथे डोह आहे आणि पुष्कळ भोरे आहेत, नदीला मोठी गंगा आहे असं आपण समजू, आणि मोठ्या वेगाने वाहणारा गंगेचा प्रवाह आहे. त्याच्या किनाऱ्यावरती ती बैठी किनारे पैठ असं काहीतरी त्याचा शब्द वगैरे आठवत नाही. तर ती त्या किनाऱ्यावरती बसली आहे त्या नदीच्या आणि सारखा विचार करते की काय करू, या नदीमध्ये उतरून आंघोळ करू का करू नको, त्या नदीला स्पर्श करू का करू नको. तर तेव्हा ते गहरे पाणी डूब, त्या गहऱ्या पाणीमध्ये डुबण्याचं भय वाटून ती मी फक्त जावं का जाऊ नये असा विचार करते. तर आमचं तत्त्वज्ञान सांगतं की किनाऱ्यावर बसून पाण्याच्या खोलीचा विचार करणारी कधीच त्या तत्त्वज्ञानाच्या डोहामध्ये पोचू शकत नाही. तिला तिच्या जीवाच्या विषयीची आसक्ती जेव्हा सोडता येते तेव्हाच ती त्या डोहामध्ये उडी घेऊ शकते. मला आठवत नाही आहे ती आता हे, तर तसं त्यांनी इथे म्हटलं आहे की तुला तुझं मी पण, तुझा अहंकार, तुला तुझं अस्तित्व सोडता येणार आहे का? ते जर सोडता येणार असलं तर तू त्याचा विचार कर. आणि इथे त्याच्यावरनं त्यांनी सांगितले की आणि ते आत्माकारा झालिया भेटी व्यवहार ते ठाया सर्वांशी आहे वाया ऐसे वाटू लागते. केव्हा, म्हणून सांगा ज्ञानेश्वर भेटीची गोष्ट आहे फोलसाची 22व्या ओळीच्या आधी 21, ती घ्यावया धरल्या साची सिद्ध भेटी बिघडणार. भेट घ्यावी असं मनात आल्याबरोबर जी भेट मुळातच सिद्ध आहे त्या सिद्ध शब्दाला काय होतं, आपण ब्रह्माला काय झालं म्हणतो, ब्रह्म मायेच्या उपाधीशी आलं की आपण शबलित झालं. शबलित झालं म्हणजे काय, ते बिघडलं, त्याच्या एक पायरी खाली उतरलं. मग आता ही तुझी माझी भेट सिद्धच आहे. आता जर तू ठरवलंस मला भेटायचं आहे म्हणजे काय झालं, ती सिद्ध भेट एक पाऊल खाली उतरली. हां, म्हणून सिद्ध भेटी बिघडणार. म्हणून यासाठी भय वाटते क्रियेने तुझं भेटण्याते काकी त्या भेटीने येते सिद्ध भेटीचं लघुत्व. म्हणून मला नाही वाटत आहे तुला भेटावं, कारण मला तुझ्या भेटीचं समाधान मिळालेलंच आहे. तुला वाटत असेल तर बघ, आणि आधी तुला बिहावे, तू घाबरतोयस. इतक्याची बाजू सांगितली. फार या ओळीवरचं जे भाष्य आहे दासगणू महाराजांचं, हे भाष्य फार अप्रतिम आहे. आणि त्यामुळे त्यांनी पुढे असं म्हटलंय की आणि ते आत्मकार झालिया भेटी व्यवहार ते ठाया सर्वांशी आहे वाया ऐसे वाटू लागते. म्हणजे आत्मस्वरूपा ठाई हे काहीच होणे नाही, म्हणून त्याचे उरले नाही प्रयोजनाची आता. पुढे पुढे जाते आणि नंतर पुढे 27वी ओवी म्हणाले. इथे त्यांनी म्हटलंय 26 ओवीनंतर उजेडाने केवी आदर ठेवणे वा अंधाराचा अंधाराने
सांग भेटावे कैसे, की कापराच्या रव्यानी रव्याला काय भेटायचं, कोण रवा हा वेगळा, कोण रवा हा वेगळा, कोणी नाहीच आहे. दोन रवे वेगळे होऊच शकत नाहीत. जेव्हा कापराच्या वडीचा ते एक अभिन्न भाग होऊन राहतात. आपण त्याच्याकरता अनेक वेळा एक चांगला दृष्टांत वापरतो की 1 रुपया आहे, त्याचे 2 आठाणे किंवा 4 आणे असे भाग केले तर आपण म्हणतो ह्या 4 चवल्या म्हणजे 1 रुपया, ह्या 4 नाही चवल्या 2 चवल्या किंवा काय पावल्या, पावल्या म्हणजे पाव झाले तर तो म्हणजे रुपया झाला. आणि जर आधेल्या झाल्या 2 त्या 1 केल्या तर 1 रुपया झाला. पण 100 पैसे म्हणजे 1 रुपया असं म्हटलं आणि त्या 100 पैशामधला 1 पैसा कमी केला तर रुपया नाही होणार, 99 पैसे होतील, रुपया नाही व्हायचा. तशी ही जी सिद्ध भेट आहे, या सिद्ध भेटीमध्ये 4 आणि 4 घेतले काय, 8 आणि 2 घेतले काय, रुपयाचं 1 नाणं घेतलं काय, तो रुपयाच आहे. पण ही सिद्ध भेट तू डावलायला निघालास आणि एकमेकांना प्रत्यक्ष देहाने भेटू म्हणालास तर ती राहणार नाही. म्हणून बोलणे, चालणे, कल्पना करणे हे होतं द्वैत संबंधाने. जेथे द्वैतालाच आहे उणे तेथे ते व्हावे कोठुनी. म्हणजे तू कशाकरता मला भेटायला यायचं, तू कशाकरता मला पाहायचं, कशाकरता तू माझ्याशी म्हणजे काही बोलणं चालणं करून काही उपदेश करून घ्यायचा. आणि म्हणून तो विषय त्यांनी तिथे मांडलेला आहे. म्हणून ते सांगतात की सत्स्वरूपाच्या ठिकाणी या सगळ्याची काही आवश्यकता चांगदेवा राहत नाही. आता त्या भेटीवरती त्यांनी सुचवलेले उपाय आहे की तू तुझ्या ठिकाणी कसा शांत होशील. त्या ओव्या ज्या आहेत त्या 44 ते 52 नाही, त्या 44 ते 52 ओव्यांच्यामध्ये तू तुझ्याच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मला कसा पाहशील. खाली आत्मतत्व शेष उरे जे शेवटी 57वी ओवी आहे. आता तेवी तुझ्या स्वरूपाचा मी विचार करिता साचा, तूपणा तव ठाईचा माझ्या मीपणासह मावळत. म्हणजे मी म्हणजे ज्ञानदेव हा जर चांगदेव याचा विचार करायला लागला आणि चांगदेव कसा आहे, चांगदेवाचं नाव कोणत्या देहाला आहे, त्या देहाच्या ठिकाणी चांगदेवाच्या ठिकाणी कोणता अधिकार आहे, हा सगळा ज्ञानदेव म्हणून मी चांगदेवाचा विचार करायला लागलो तर ते म्हणतात तेवी तुझ्या स्वरूपाचा मी विचार करिता साचा, तूपणा तव ठाईचा, तुझ्या ठिकाणचा तूपणा माझ्या मीपणासह मावळत. कारण का की ही कल्पना आमच्याकरता केली. कसं आहे, शब्द लिहायला घेतले, शब्द लिहायला घेतल्यानंतर त्या शब्दाने सुचवायचं आहे काय, अद्वैत. ते अद्वैत सुचवण्याकरता भूमिका कशाची घेतली, द्वैताची. कारण ती घेतल्याशिवाय आम्हाला त्यांना अद्वैत सांगता येत नाही. म्हणून ते सांगतात मी पण, हे ज्ञानदेवानी स्वीकारलं आणि ज्ञानदेवानी क्षणभर, ज्ञानदेवांच्याकडे मी पण तू पण नाहीच आहे, पण आम्हाला सांगताना ते म्हणाले मी आहे आणि मी विचार करतोय चांगदेवा तुझा. आता तुझा विचार करायचा माझ्या मनात आल्याबरोबर माझंच मी पण संपलं. कारण तू आणि मी कुठे वेगळे, तेव्हा वेगळे नसल्यामुळे आता आपल्यामध्ये काय विचार करायचा, आता विचार करायला वेगळं काही राहिलं नाही. ती अक्षय भेटी खाली आत्मतत्व शेष उरे. म्हणजे मी हा विचार केला की तुझ्या माझ्यात काही वेगळं राहत नाही, खाली काय शिल्लक उरतं, फक्त आत्मतत्व. तूही उरत नाही, मी उरत नाही. आणि म्हणून जे मी तू पण रहित वारे, जेथे द्वैत भावाचे वारे मुळी नाही. जिथे द्वैताला थाराच नाही आहे, जिथे मी तूपणाला थाराच नाही, ती अक्षय भेट ही साच असेल. ती जी भेट आहे ती अखंड भेट आहे. आणि जेथ तुटीची भीती नसेल त्या ठिकाणी तुझ्या माझ्या भेटीतल्या अंतराचं भय राहणार नाही. म्हणजे सत्पुरुष जेव्हा सांगतात की शिष्य आहेत, तुकाराम महाराज आहेत किंवा तुकाराम महाराजांच्या भेटी करतात त्यांचे शिष्य आहेत निळोबाराय, जेव्हा म्हणतात की मी नसताना तुकोबारायांनी समाधी घेतली आहे, म्हणजे तुकाबाराय सदैव वैकुंठाला निघून गेलेले, कसे मला भेटले नाही, मला त्यांचा शेवट बघायला मिळाला नाही, मला त्यांचं शेवटचं दर्शन मिळालं नाही. त्यांचं दर्शन मला मिळालं पाहिजे. आणि त्यांनी जी तळमळ केली आहे त्या तळमळीमुळे भगवंत धावून आले, विठ्ठल धावून आला. आणि विठ्ठल म्हणतो निळोबाराय तुम्हाला मी भेट देतो. तो म्हणतो तुम्हाला कोणी बोलावलं होतं, मला तुमची भेट नकोच आहे, मला भेट पाहिजे माझ्या सद्गुरूंची, मला तुकाराम महाराजांची भेट हवी, मला तुमची भेट नको आहे.
मला ते भेटले पाहिजे. तेव्हा भगवंत सांगतो, अरे त्यांच्या भेटीकरता, त्यांच्या सगुण देहाकरता तू का तळमळ करतोस? तुला कळलं नाही का? किंवा तुला हे तत्वज्ञान तुझ्या ठिकाणी रुजलं नाही का की तुझे गुरु तुझ्याशी सतत भेटीत आहे. तू जोपर्यंत काय आहे, सगुणाच्या व्यवहाराचा संस्कार मानवाच्या मनावरचा इतका अधिक असतो, इतका दृढ असतो की तो दूर करून त्या तात्विक भेटीवरती यायला काही काळ तर लागेल ना. की जसं परशुरामांच्या चरित्रामधलं आपल्याला माहिती आहे की ती रेणुका माता आहे, मातेवर त्यांचं एवढं प्रेम आहे आणि परशुरामांना आईनी सांगितलेलं आहे की आता माझं हे तू दहन केलेलं आहेस, आता दहनानंतर इथे तू थांबू नकोस, आता तू परत जा आणि एकदा सुद्धा मागे वळून पाहू नकोस. तुला पुन्हा माझ्या भेटीला यायचं आहे तर ते तू 10 दिवसांनंतर ये, त्याच्या आधी तू येऊ नकोस. निघतात दत्तात्रेयांच्या बरोबर ते, परंतु एका अंतरानंतर 5व्या-6व्या दिवशी त्यांना असं वाटतं की मी काही पुढे जाऊ शकत नाही. दत्तात्रय त्याला कितीतरी समजावतात, तरी ते म्हणतात तुम्ही जा तुमच्या मार्गाने, मी मात्र परत जातो. आणि ते परत निघतात आणि परत येतात आणि जिथे रेणुका मातेचं दहन केलेलं, मी अगोदर त्यांना काही त्या सतीच गेलेली आहे, त्यामुळे वेगळं दहन त्यांचं केलेलंच नाही आहे. तर त्यामुळे त्या स्थानावरती ते येतात आणि आईला मोठ्या कळवळून हाक मारतात. तेव्हा रेणुका माता म्हणतात, तुला जे सांगितलं परशुरामा तू ऐकलं नाहीस आणि तू मला त्या विशिष्ट कालाच्या आधीच मला बोलावलंस आणि त्यामुळे मला माझ्या पूर्ण देहाने आता तुला दर्शन देता येणार नाही. आता मी एवढ्याच देहाने प्रकट होईल. त्यामुळे आपण पाहिलं तर माहुरला देवीचं एवढंच आहे, एवढंच आहे की एवढ्याच देहाने प्रकट झाली त्या मुलाच्या प्रेमाने. तुकाराम महाराजांना सुद्धा जेव्हा मुलगी बोलावते त्यावेळी सुद्धा तुकाराम महाराज हेच सांगतात की कशा करता मला 5 महाभूत गोळा करून देह निर्माण करून तुझ्या पुढे यायला लावतेस. आणि त्यामुळे सगळ्या सत्पुरुषांच्या बाबतीमध्ये ते म्हणतात ही अक्षय भेटी असे साचे, भेटी साच असे. खरोखरीच ही अखंड भेट आहे. सत्पुरुषांच्या ठिकाणी ते आपल्याला त्यांचा वियोग झाला आहे, ते आपल्यापासून दूर गेले. सगळे सत्पुरुष सांगतात की आम्ही तुमच्याच जवळ आहोत, तुमच्यापासून दूर नाही आहोत. अडचण काय आहे, ते आमच्या जवळ आहेत, आम्ही त्यांच्या जवळ नाही. पण ते आमच्याच जवळ आहेत. ज्या क्षणी आम्ही त्यांच्या जवळ आहोत त्या क्षणी ते आम्हाला दिसत आहेत, तोपर्यंत ते आम्हाला दिसत नाहीत. आणि म्हणून ती अक्षय भेटी साच असे जेथ तुटीची भीती नसे, की जिथे वियोग ही भानगडच नाही आहे, हा विषयच नाही आहे. ती सिद्ध भेटी सहज असे आयसे विण लाभलेली, कुठल्याही कष्टाशिवाय लाभलेला तो भेटीचा भाग आहे. ती निरंतर भेट आहे. आणि ह्याचा लाभ कुणी घेतला किंवा हे तत्वज्ञान कुणी सिद्ध करून दाखवलं? शारदा मातांनी. शारदा मातांनी रामकृष्ण परमहंसांनी देह ठेवल्यानंतर त्यांनी कधीही मानलं नाही की रामकृष्णांनी देह ठेवले. त्या कुठेही वावरत असो, त्या कुठेही प्रवासात असो, त्यांनी रामकृष्णांचा एक फोटो ठेवलेला होता आपल्याबरोबर. त्या पहाटे लवकर उठायच्या, आता प्रवास करायचा आहे, आपल्याला लवकर पुढे जायचं आहे, रामकृष्णांचं भोजन झालं पाहिजे, त्याकरता लवकर उठणार, काय जी तिथे सोय असेल त्या सोयीने तो भात शिजवणार, काय स्वयंपाक करणार, त्या पान मांडणार, त्याच्यावर रामकृष्णांची फोटो ठेवणार, त्याच्यापुढे ताट ठेवणार किंवा काय त्यांचं तिथे केळीचं पान असेल ते ठेवणार, त्याच्यावर त्यांना वाढणार, तुम्ही भोजन करा असं सांगणार. रोज आपल्या घरामध्ये सुद्धा स्वयंपाक झाल्यानंतर त्या रामकृष्णांना रोजचं भोजन देत असत. त्यांना कधीच वाटलं नाही की रामकृष्ण नाही आहे. म्हणजे ही जी सिद्ध भेट आहे त्या सिद्ध भेटीप्रमाणे व्यवहार करण्याला सुद्धा एवढा अधिकार लागतो. तो फार मोठा अधिकार आहे. आता दुर्दैव असं आहे की आपल्याकडनं तत्वज्ञान लोप पावलं आहे. आपण काही गोष्टी जर बोलायला लागलो तर ते काही आजच्या काळामध्ये असं बोलणं सुद्धा कोणाला पटणार नाही आहे, त्यामुळे आपण विषय सोडून देऊ. पण वास्तविक पाहता जी धारणा आमच्या देशामध्ये आजपर्यंत होती किंवा ज्या तत्वज्ञानाच्या भूमिकेमधून आम्ही सगळे पिढ्यानपिढ्या पुढे आलो, ते तत्वज्ञान आम्ही खूप पातळ करून बाजूला टाकलं आणि त्या विकृत तत्वज्ञानामध्ये आता आम्ही वावरतो आहोत. त्यामुळे खरे आम्ही भ्रांत आहोत. असो, ते म्हणतात की ही जी सिद्ध भेट आहे ही सिद्ध भेट आयासे विण आहे, कुठलाही प्रयास न करता तुझ्या माझ्यामध्ये केवळ आनंद आहे म्हणतात. आता ही भूमिका संपल्यानंतर त्याच्या पुढच्या ज्या ओव्या आहेत, या त्यांनी डोळ्याच्या भूमिकेत डोळा चित्र होय कौतुके वगैरे
ते सगळं झालं आहे आपलं घेऊन, तेव्हा आपण पुढे जाऊ. आता इथे त्यांनी सांगितलं की तुला उपदेश म्हणजे काय आहे. आता हे असंच देह ठेवून तू राहणार आहेस, प्रत्येक वेळी मृत्यूला दूर दूर टाळायचं आणि म्हणजे त्याला घालवायचा आणि पुन्हा त्या देहाने राहायचं, हेच तू करणार आहेस का? त्याच्या ठिकाण त्याच्यापेक्षा तुझ्या हृदयात असणारं जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाच्या ठिकाणी लीन हो. आपल्याकडे ना भूमिका दोनच सांगितल्या आहे. एक भूमिका हृदयस्थ परमात्मा आहे. त्या परमात्म्याला जर आपल्याला जाणता आलं, ही जर आपली ताकद असेल तर आपल्याला कुठं बाहेर जायची गरजच नाही. आपल्या जीवाचं विसर्जन त्या हृदयामध्येच करावं, त्याच्याकरता बाहेर जाऊ नये. आणि म्हणून भक्ताच्या समाधीमध्ये भक्त आपलं जीवचैतन्य जे आहे ते आपल्या आत्मचैतन्यामध्ये तिथंच विलीन, त्याला इकडे तिकडे करावंच लागत. योगी त्या जीवचैतन्याला त्याच्या कुंडलिनीच्या आधारापासून इथे हृदयामध्ये आलेलं ते तो वर मिळतो. कारण रोजच्या समाधीमध्ये ती स्थिती आहे की तो त्या सहस्राराला जाऊन पुन्हा हृदयाच्या ठिकाणी येतो. आता शेवटचा एकच समाधी अशी आहे की ज्यावेळी तो या हृदयापासून निघून सहस्राराशी जातो आणि सहस्रारातून पुन्हा परतून हृदयाची येत नाही, तो तिथून बाहेर निघून जातो, तो निर्गमन करतो, त्या देहाला टाकून निघून जातो. म्हणजे ह्या भक्ताला सगळं सोपं आहे. भक्ताला शरीराच्या बाहेर जावं लागत नाही. भक्त म्हणतच नाही देह माझं साधन आहे, भक्त म्हणतो मन माझं साधन आहे. पण भक्त आपलं सगळं त्या देहाच्या बरोबर तिथेच, आपण जसं लहान मुलींचे खेळ असतो ना, बावलीचा ती खेळत असते घरकुल मांडून, तसं आहे भक्ताचं की भक्त सगळा खेळ आपल्या इथे हृदयात करत असतो. भगवंताला तिथंच पाहतो, भगवंताला तिथंच अर्पण करतो, आनंद तिथंच उपभोगतो, भगवंताचं दर्शन तिथंच घेतो आणि शेवटी आपलं विसर्जन पण तिथंच करतो. त्याला कुठे इकडे तिकडे जावं लागत नाही. योग्याकरता म्हणूनच म्हटले योग्याला कष्ट आहे. मूलाधार चक्रापासून सुरुवात करावी लागते आणि त्या एवढ्या सगळ्या चक्रांचा प्रवास करून पुन्हा त्या सहस्रारापासून पुन्हा अनाहत चक्राशीच यावं लागतं. ध्यानावस्थित तद्गत यद्गतेन मनसा पश्यन्ति योगिनो, त्याच स्थितीमध्ये योगी त्याच हृदयाच्याच ठिकाणी पुन्हा भगवंताला पाहतात. पण एवढा प्रवास आहे त्यांना. म्हणून ज्ञानदेवांनी इथे सांगितलं त्याला की बाबा रे, दुसरं काही करू नकोस, तू तुझ्याच हृदयामध्ये परमात्मा आहे, त्या परमात्म्याच्या ठिकाणीच तू विसर्जन कर. आणि मग ते आता त्याच्यापाशी आले. हा विषय त्याला 60व्या ओवीपर्यंत त्यांनी त्याला उपदेश केलेला आहे. आणि 61व्या ओवीमध्ये त्यांनी चांगदेवाला म्हटलं आहे, चांगदेवा आता तू कसा प्रवास करावास हे सांगून झालं, आता तुझं माझं सांगतो म्हणाले. चांगदेवा तुझेनी व्याजे तुझ्या निमित्ताने माऊलिया निवृत्ती राजे. माझी जी माऊली आहे ती निवृत्तीराज, त्यांनी स्वानुभव रसाळ खाजे, स्वानुभवाचा अत्यंत मधुर असा मला प्रसाद किंवा खाऊ दिलेला आहे. दिधले लोभे, लोभे प्रेमाने. आणि त्यामुळे अजून सुद्धा खेड्यापाड्यामध्ये माणसं लोभ हा शब्द वाईट अर्थाने वापरत नाही. अहो आमच्या लोभाची माणसं म्हणजे प्रेमाची माणसं, ते प्रेमाच्या ऐवजी लोभ हा शब्द वापरतात. ती प्रेमाच्या अर्थाने, चांगल्या अर्थाने. आणि ते हे चांगदेवा तव निमित्ते गुरुमाऊली श्री निवृत्तीनाथे रसाळ स्वानुभव माते खाऊ दिदला. मला खाऊ दिला म्हणाले. हा रसाळ खाऊ तुझ्या निमित्ताने मला दिला. श्री निवृत्तीनाथ धन्य धन्य, त्यांनी आपुले माऊलीपण तुझसाठी मज देऊन खाजे हे सिद्ध केले. की कसे धन्य आहेत, तुझसाठी वेगळा शब्द, मज देऊन खाजे हे सिद्ध केले. म्हणजे तुझ्याकरता त्यांना कळवळा आहे, पण त्या कळवळ्याकरता त्यांनी काय केलं, मलाच खाऊ दिला. म्हणजे मला काहीच करावं लागलेलं नाही. तुझ्यासाठी करणारे निवृत्तीनाथ त्यांनी तुझ्यासाठी काय केलं मला माहीत नाही, पण मला खाऊ देऊन तृप्त केलं. म्हणून माऊली जी का असते तीच चांगया खाऊ देते आणि मुले तो खाता ती आनंदते आपण आपल्याच कृतीने. त्यामुळे आनंद माझ्या सद्गुरुनाथांनाच आहे, माझ्यापेक्षा सुद्धा. आपण आता पुढे ते म्हणतात की त्यातून हा स्वानुभवाचा खाऊ अवघ्या खाऊत श्रेष्ठ भोग. आपली माता आपल्याला खाऊ देते तर लौकिक देहाच्या आवडीचा आहे, रसनेच्या आवडीचा आहे. पण ह्यांनी दिलेला खाऊ याच्या सेवने होऊ आपण उभयता कृतार्थ. तो खाऊन आपल्या दोघांच्याही ठिकाणी कृतकृत्यता प्राप्त होईल. खाजे जे का इतर त्याच्या सेवने अंतर
भेदबुद्धीने साचार व्याप्त होते. आईने दिलेला जो खाऊ आहे ती आमच्या द्वैत निर्माण करते. कारण का आज तिने लाडू दिला, आई आज काय आहे मला खायला, ती म्हणते आज तुला शंकरपाळे, मग उद्या काय करणार आहेस माझ्याकडे, ते पावभाजी कर, बरं पावभाजी कर. म्हणजे काय, द्वैतात टाकलं तिने आपल्याला. खाऊ देऊन ती रसनेच्या द्वैतात टाकते. आणि ह्या निवृत्तीनाथ माऊलींनी जो खाऊ दिलेला आहे त्या खाऊनी त्यांनी द्वैतच मोडून टाकलं. त्या खाऊमध्ये द्वैत नाही राहिलं. म्हणून म्हणाले इथे काय राहिलं, भेदबुद्धीने साचार व्याप्त होते इतर ठिकाणी. आणि इथे हा जो खाऊ आहे स्वानुभव, ह्या स्वानुभवाचा खाऊ जो आहे तो भेदबुद्धी नष्ट करतो. ऐशी श्री निवृत्ती माऊली महाभाग्ये लाभली, तुझं मज कारणे भली, तिचा प्रेमा न वर्णवे. तिने हा स्वानुभवाचा रसाळ खाऊ दिधला असाच. तिने आम्हाला हा स्वानुभवाचा आनंद दिलाय. आहे विशेष धर्म याचा अवांतर खाज्याहून, हे खाजे न दिसून येते. आईचा पदार्थ आई चांगला डेकोरेट करून टेबलावर ठेवते. आता तिचं जाहिरातीत गुंतलेली आई तर खूपच डेकोरेट करून देते. म्हणाले की अवांतर खाज्याहून, हे खाजे न दिसून येते, का की आकार नाही याते. हा निराकार खाऊ आहे. हे खाजे घेण्याते हातही न होती समर्थ. हा खाऊ पण वेगळा आणि खाण्याचं साधन पण वेगळं. आणि म्हणून ते सांगतात की डोळेही न पाहती चांगदेवा या खाऊ प्रती, जिव्हा न समर्थ निश्चिती याची चवी घ्यावया. हे कोणीच त्याच्याकरता समर्थ नाही. हे खाजे सेवण्या साचार, एक समर्थ आहे विचार, नेत्र जिव्हा आणि कर तोच या खाज्याचा. एक विचार, एक विवेक, एक भूमिका, एक वृत्ती, एवढीच आहे त्याच्याकरता. की तेच नेत्र आहेत, ते तोच त्या खाज्याची जिव्हा आहे, तोच हात आहे. सगळं काही एक आमची वैचारिक भूमिका आहे. म्हणून विचारे सेवी यासी, म्हणून विचार कर, विचार म्हणजे विवेक कर. सेवी यासी आणि पावे निजात्म पदासी, म्हणजे निवृत्तीनाथ माऊलीसी महदानंद होईल. म्हणजे मला काही होईल असं नाही, मी काही करतो असं नाही. हा खाऊ मलाच मिळालेला आहे, आता तू पण खा. तो जो आनंद च्युती रहित, गुरु शिष्य भाव विवर्जित. त्या ठिकाणी गुरु शिष्य हवा. गुरुपणा दे शिष्याला, अनन्य झाल्यावरती ज्योतीस मिळाल्या ज्योती. सत्पुरुष वर्णन करतात, म्हणाले गुरु आणि शिष्य हा भेद तिथं राहतच नाही. कारण ते त्याला त्याच पातळीवर आणलेलं असतं. त्या दोन ज्योती बनतात. मग ही ज्योत गुरु म्हणावी का ही ज्योत शिष्य म्हणावी, ही ज्योत आधीची म्हणावी का ही नंतरची म्हणावी, यात काही अंतर नसतं. ज्योत ज्योतीने लावली तरी सगळ्या लावलेल्या ज्योती एकसारख्या असतात. आणि म्हणून गुरु आणि शिष्य हा भेद राहत नाही या अद्वैत भावामध्ये. म्हणून शंकराचार्यांनी सांगितलंय की व्यवहारामध्ये मात्र आपण मगाशी म्हटलं तसं भावाद्वैतम सदा कुर्यात, क्रियाद्वैतम न करचित, पण अद्वैतम त्रिषु लोकेषु नाद्वैतम गुरुणांचं. म्हणजे तीनही लोकांमध्ये अद्वैताचा अनुभव घेतला तरी सद्गुरूंशी मात्र अद्वैत साधून ते ज्या आसनावर बसले त्यांच्या शेजारी बसून आता काय काय म्हणताय तुम्ही, बरे आहात ना, चला आपण दोघं म्हणून मजा करू. म्हणाले हे असं नाही म्हणत. गुरु गुरुच आहे, शिष्य शिष्यच आहे. तो व्यवहारामध्ये हे अंतर कधीच तुटणार नाही. म्हणून म्हणाले अद्वैत भाव हा गुरुशी शिष्याचा असत नाही. इथे त्यांनी त्याची वस्तुस्थिती सांगितली की निवृत्तीनाथ माऊली खरी, श्रोते आईशा माऊल्या आजवरी, विरळाची जाहल्या. आपलं पण शिष्याला देता येणं याला फार मोठा अधिकार लागतो. तो अधिकार असणारे अशा गुरु शिष्यांच्या जोड्या क्वचित झाल्या आहेत. आणि म्हणून ते सांगा एवं ज्ञानदेव चक्रपाणी, म्हणजे चांगदेव हे डोळस आरसे दोन्ही, हे दोन्ही डोळ्यांचे आरसे आहेत. या डोळ्यामध्ये चांगदेवांनी पाहिलं ज्ञानदेवांच्या तर त्याला चांगदेवांचं प्रतिबिंब दिसतं आहे. आणि त्या डोळ्यामध्ये ज्ञानदेवांनी पाहिलं तर त्यांना ज्ञानदेवांचं प्रतिबिंब दिसतं. म्हणजे तो चांगदेवाचा देह ज्ञानदेवांच्या प्रतिबिंबाने युक्त आहे आणि ज्ञानदेवांचा देह चांगदेवांच्या प्रतिमेने युक्त आहे. अभेद आहे, या दोघांच्या मध्ये अभेद आहे. आणि त्यांनी पुढे सांगितलं की आता ही दृष्टी घ्या, हे आम्हाला सांगितलं चांगदेवांच्या निमित्ताने. आणि त्याच्यात आपण विस्तार नको करायला. आता त्याचं फल त्यांनी आम्हाला सांगितलंय की तिये परी जो इया दर्पण रिल ओविया, असा जो आपल्या गुरुच्या नेत्रामध्ये दर्पण स्वीकारून आपलं प्रतिबिंब पाहिल, हे आम्हाला सांगितलं की असं तुम्ही करा, हे ह्या व्यवहार तुमच्याकडनं होऊ द्या. तो आत्मा एवढिया मिळेल सुखा.
ही भूमिका जेव्हा आमच्याकडे येईल तेव्हा आम्हाला आत्मसुख प्राप्त होईल. म्हणून त्यांनी असं इथे म्हटले की ओव्या हा वासरमणी, हा सूर्य आहे, देहत्रयातीत पूर्ण निजानंदी डोलावया. म्हणाले उत्तम अनुभव येण्याचं चांगदेव निमित्त करून हे अमोघ दर्पण ओवी रूपे करून ठेविले ज्ञानेशे जगास्तव. ज्ञानदेवानी गुरुनी शिष्याला काय शिकवलेलं असतं किंवा गुरु शिष्याला काय देतात हे प्रतीक रूपाने या 65 ओव्यांमधून आम्हाला सांगितलं. वैराग्य आणि करारीपणा अंगी श्रोते असल्या विना कर्म सांग घडेना कोणतेही केव्हाही. आमच्याकडे काय पाहिजे? गीतेच्या भाषेमध्ये निश्चयात्मिका बुद्धी पाहिजे. निश्चयाची बुद्धी जर आमच्या ठिकाणी असेल तरच हे घडू शकेल. त्याला त्यांनी व्यवसायात्मिका बुद्धी असं म्हटलेलं आहे की अशी ती व्यवसायात्मिका बुद्धी जर आमच्याजवळ असली तर अशी जर निश्चयात्मिका बुद्धी असेल तर आमच्याकडून होईल. आता का दिलं? आता शेवट आला आपला. कर्मी नको व्याख्यानं ते अवश्य आचरण भक्ती मार्गा लागून भावप्रेमाची अपेक्षा. काय पाहिजे? अंतःकरणात भाव पाहिजे. जितका भाव उत्कट होत जाईल तितकं अंतःकरण शुद्ध होत जाईल आणि त्या उत्कट भावाने जी क्रिया जे साधन घडेल त्याचा लाभ मिळत जाईल. कर्म उपासना दोन्ही घडली चांगदेवा लागुनी हे ज्ञानेश्वरे पाहुनी अध्यात्म दीक्षा दिधली तया. त्यांना म्हणून अध्यात्माची दीक्षा दिली. उगीच बडीजाव दावण्यासी आळंदीच्या अर्भकासी बसले न सांगता अध्यात्मासी श्री ज्ञानेश्वर महाराज. म्हणाले त्यांनी असं नाही केलं की तिथली 4 लहान पोरं गोळा केली आणि त्यांना सांगितलं अरे तुम्हाला माहिती आहे का मी किती जाण आहे, किती माझ्याकडे ज्ञान आहे, या माझ्याकडून. नाही केलं. म्हणाले सत्पात्री दान आहे ते. आणि म्हणून ते सांगतात की काय श्रोते तया काळी आळंदी होती ओस पडली. पुष्कळज्ञानी लोक काढले असते, इथे काय मठमठपती कमी होते, त्यांनाही बोलावून ज्ञान दिलं असतं. म्हणून इतक्या लांब गेली दृष्टी तापी तटाते. तापीच्या किनाऱ्यावरती चांगदेव आहे. हाच येथे विचाराचा मुद्दा आहे प्रथमसाचा. ज्ञानेश्वराचे जाणीवेचा प्रभाव खचित लोकोत्तर. कुठे गेले? कुणाला प्रेरणा दिली? कुणाला वाटलं ज्ञानदेवांचं दर्शन घ्यावं? कारण ज्ञानदेवांना वाटलं त्यांना शहाणं करावं, निवृत्तीनाथांना वाटलं ते ज्ञानदेवांच्या हातून घडावं. म्हणून कर्म कैसे करावे हे शास्त्रा माझी पाहावे, भक्ती माझी ढळून द्यावे, निश्चय आणि विश्वास. म्हणून ज्ञानास होतो अधिकारी, स्वतः तरुण भवसागरी, दुसऱ्यांनाही तारितो 17वी ओवी. कर्मभक्ती ही ज्ञानाची अंगे आहे तसाची, जेवी का दुधाची अंगे पातळ पांढवी. एकच दूध आहे, त्याचं वर्णन 2 प्रकारांनी केलं जातं. ते पातळ असतं, पांढरं असतं. तसंच म्हणाले कर्म आणि भक्ती ही ज्ञानाची अंग आहे. हवे उपासना केली जावी, भक्ती अंतःकरणात असावी आणि मग पूर्ण भाग्या वाचून प्रेमानं ये पंढरीचा. आणि त्यांनी सांगितलं की हे सगळं निर्माण व्हायला आपलं काहीतरी भाग्य पाहिजे, की हे आपल्याला ऐकावंसं वाटावं, हे समजून घ्यावं असं वाटावं, त्याच्याविषयी जिज्ञासा निर्माण व्हावी. त्या जिज्ञासेला आपल्याला काहीतरी भाग्य आहे म्हणून आपल्याला त्याच्याविषयी जिज्ञासा आहे. पुंडलिक नामा चोखा महार यांच्या पदी ठेवून शिर, म्हणजे जातीभेदा सारून दूर, द्वेषरहित असावे येथ एक सावधगिरी. ठेवणे आहे कुठे गेलं? हां, ठेवणे आहे अत्यादरी, तिघे समान अधिकारी परी राहिले वेगळे. आता विषय सोडून द्या. सप्रेम भजन करावे, निष्कलंक भक्त व्हावे, तर्क वितर्कात टाकावे, विश्वास ठेवून दृढतर. आता हा सगळा आमचा उपदेश आहे की सगळं सोडा, कोणाला मोठा कोणाला लहान समजू नका, कुणाकडनं उपदेश घ्यायचा. बालादपी सुभाषितम ग्राह्यम व्यवहारामध्ये आपल्याला शिकवले. आपल्याला सद्गुरू भेटणार आणि ते आपल्याला कृपा करणार. गुरु भेटतील आणि सद्गुरूंची कृपा भेटेल की नाही माहिती आहे, ती फार अवघड आहे. कारण त्यामुळे नाही तेची काय नेणो असे, दिसे तेची कैसे नेणो नसे, असे तेची नेणो आपैसे ते की होईजे. आता त्यांनी सांगितलं केवळ आत्मस्वरूप व्हावं. आणि म्हणाले जेव्हा द्वैत भाव मोडेल तेव्हा आत्मा सर्वत्र भरला आहे ही जाणीव आपल्याला येईल. आता ही जाणीव कशी येईल? आता आम्ही जागृतीत आहोत. ती एक विशिष्ट स्थिती आहे पूर्ण जागृतीची. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत म्हटलेलं आहे की मावळवीत विश्वाभासू नवल उदेला चंडांश. माझ्या सद्गुरूंनी हा विश्वाचा आभास मावळवून टाकला आहे आणि ज्ञानाचा सूर्य उगवला आहे. आता काय सदा उदित आहे. ही जी जागृती आहे ती सदाची आहे. ती कशी आहे? आमची जी जागृती आहे आत्ताची, त्यात आम्हाला भान आहे आत्ता किती वाजले, आज आपण उशीर आलो होतो,
मग त्याच्या पुढे प्रवचन सुरू झालं. मग आता आजचा आपल्याला विषय संपवायचा आहे, मग ठीक आहे अजून 10 मिनटं पुढे गेलं तरी. हे सगळं जे चालू आहे हे सगळं आत्ताच्या त्रिगुणात्मक जागृतीचं 100% भान आहे. या भानातच आम्ही सगळा व्यवहार करतो. ते म्हणाले ही जी जागृती आहे ही जी आत्मज्ञानाने प्राप्त झालेली, आत्मानुभूतीतून प्राप्त झालेली ती जागृती ह्या सगळ्याच्या पलीकडची जागृती. म्हणून मावळवीत विश्वाभासू. म्हणून ह्या विश्वाचा जो आभास आहे तो मावळला आहे. म्हणून आपण पहिला मुद्दा काय घेतला ह्याच्यामध्ये, जगदरूपी आभास आहे. की यांना निवृत्तीनाथांना सांगायचं आहे की निवृत्तीनाथा तुम्ही चांगदेवा तुम्ही हा जो भास आहे जगताचा हा आधी दूर करा. आमच्या जागृतीमध्ये जो आमचा भास आहे, आभासात्मक ह्या जगाकडे आम्ही पाहतो आहोत, तो आभास दूर होईल. त्या आभासाच्या पलीकडे गेल्यानंतर जो अनुभव आहे तो अनुभव हा पूर्ण जागृतीतला अनुभव आहे. आणि म्हणून तो अनुभव घ्या. निद्रा आहे. निद्रेमध्ये काय आहे, निद्रेमध्ये स्वप्न नावाची जागृती. पूर्ण निद्रा नाही आहे म्हणून जागृती पण जाऊ द्या, स्वप्न पण जाऊ द्या. कारण नुसती निद्रा उपयोगाची नाही. कोणाच्या अवस्था आहेत देहाच्या, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. त्यामुळे जागृती, लौकिक जागृतीच्या पलीकडची जागृती ही निद्रा. ही निद्रा ही स्वप्नरहित निद्रा जी आहे ती सुषुप्ती आहे. ती जी सुषुप्ती आहे ती जेव्हा ज्ञानाच्या पातळीवर आहे तेव्हा ती कशी आहे, योग निद्रा आहे. ती निद्रा नाही आहे. आम्हाला ती 3 तासाची झोप पाहिजे, कुणाला 5 तासाची पाहिजे, कुणाला 8 तासाची पाहिजे. ती झोप नाही आहे. ती जी सुषुप्ती आहे ती जी निद्रा आहे ती स्वप्नरहित निद्रा आहे. आणि निद्रेतली स्थिती अशी आहे की ती त्याच्याशी जोडली. आम्हाला पण गाढ झोप लागते, पण आमची गाढ झोप आम्हाला कुठे नेते, अज्ञानात नेते, अविद्येत नेते. आमच्या गाढ झोपेत आम्हाला जागृती नाही आहे, समाधीमध्ये जागृती आहे. अनुभव घेण्याचा त्या क्षणी सामर्थ्याचा भाग येतो समाधी. म्हणजे ती निद्रा जी आहे ती जी योगनिद्रा आहे, ती योगनिद्रा काय आहे, त्या योगनिद्रेमध्ये समाधी सुखाचा अनुभव आहे, आनंदाची उपलब्धी आहे. आमच्या गाढ झोपेत आनंदाची उपलब्धी नाही आहे, झोपून उठल्यावर आनंदाची उपलब्धी. गाढ झोपेतून उठलो की काय आनंद झाला, काय बरं वाटलं, ताजंतवानं झालो, गाढ झोप लागली होती, सगळी झीज भरून आली, हे नंतर आहे. पण त्या गाढ झोपेत मी त्याचा अनुभव घेतोय तो आनंद नाही. योगनिद्रा अशी स्थिती आहे की त्याच्याशी जोडलं गेलेलं असताना, म्हणजे निद्रेची जी अवस्था आहे ती अवस्था सुद्धा ईश्वराशी जोडली जाणारी आहे. आणि मग काय तुर्यगा आहे. आणि म्हणून त्यांनी शेवट सांगितलं, आता आपण इथे संपवूया. निदे परते निदई जणे, त्याच्याकरता एवढं आपण बोललो. जागृती गिळवणी जागणे, या दोन्ही स्थिती उलटवा. कैसे तैसे गुंफणे ज्ञानदेव, केले तैसे गुंफणे ज्ञानदेव म्हणे. ज्ञानदेव म्हणतात या दोन्ही अवस्था काढून टाकल्या आमच्याकडच्या. जागृती सुटली, स्वप्न सुटलं, निद्रा सुटली, सुषुप्ती सुटली, मग आम्ही कशात गेलो, तुर्यगेमध्ये गेलो. अखंड जागृती आम्हाला प्राप्त झाली. आणि म्हणून ते म्हणतात की इथे वाच्यांश लक्षांश टाकून करून घेणे आत्मज्ञान, त्वम पद तत्पद हे दोन्ही भेद तेथे न उठावे. या ठिकाणी काही शिल्लक राहत नाही. म्हणाले हे अध्यात्माचे राजेपण निष्कलंक आहे सर्वाहून, इतरा ठाई नाही गुण हा निष्कलंकपणाचा. या अध्यात्माची शक्ती असामान्य निश्चिती, ज्ञानेश्वराने निर्जीव भिंती चालविली आळंदीत. राजेपण श्रीमंतपण प्राप्त होईल यत्ने करून, परी हे अमोघ अध्यात्म ज्ञान सुकृता विणना प्राप्त होईल. या आम्हाला भलं काहीतरी पाहिजे. पूर्व सद्गुरु कृपा संपादन केल्या होय अध्यात्म ज्ञान, जैसे रात्रीचे रात्रीपण जाऊन तोच दिवस होईल. सद्गुरु कृपा हा वासरमणी हे अवघे घडून आणि पुढे गुरु शिष्य हेही दोन्ही भेद जेथे मावळतात. आणि म्हणून आता ही जी 65 आहे त्याच्यात शेवटची ओळी असते. आता या ग्रंथास साचा आशीर्वाद असो सावत्याचा, मार्ग दाखवी अध्यात्माचा हा अवघ्या मुमुक्षुते. स्वस्ती श्री दासगणू विरचित 65 भावदीपिका ग्रंथ अर्पण असो परमात्म्याप्रत सच्चिदानंदा कारण. श्री हरिहर. करुणानिधे प्रभो नो
दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्त देशम् परिबोधयाशु भगवन् भुवि भूत सर्वभाषा परिपूरिताभिलाषा श्वसितीव देव भाषा तां पालयस्व भगवन् आसीत् कदाचिदेषा वाणी विशुद्धवेषा अधुना लवावशेषा ताम् आश्रयस्व भगवन् देशे स्वतन्त्रताया प्राचीन सभ्यताया समयं समर्घताया पुनरानयस्व भगवन् करुणानिधे प्रभोनो दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्त देशम् परिबोधयाशु भगवन् करुणानिधे प्रभो